एक एक दिला की हिशोब भागलो। दुसऱ्या सेमीफायनलची सुरुवात जाऊया मैदानाच्या दिशेने। MSRD तुळस संघाने जिंकलेलं टॉस घेतलेली बॅटिंग श्री सिद्धेश्वर बॉईज आरोंदा संघाविरुद्ध। MSRD तुळस सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो आणखी एक मातब्बर संघ। आठवतो लागतलो दिवस 2021 सालचो छत्रपती चषकाचो अंतिम सामनो। बांदेश्वर बांदा संघाचो पराभव करून MSRD तुळस संघाने वेंगुर्ला कॅम्प मैदानावर मिळवलेला 1 लाख रुपयांचा बक्षीस आणि सोबत सिंधुदुर्ग प्रीमियर लीग अर्थात छत्रपती चषक। राजन केरकर होतो त्या स्पर्धेचो मॅन ऑफ द सिरीज। रिचर्ड साल्डना होतो त्या स्पर्धेचो बेस्ट बॅटर। शंकर माडगुत होतो बेस्ट बॉलर। राधाकृष्ण पेडणेकर होतो बेस्ट विकेट कीपर आणि ऋषी हरमलकर होतो बेस्ट फिल्डर। तीच स्पर्धा 2021 ची ज्या स्पर्धेत MSRD तुळस संघान इतिहास रचलो सिंधुदुर्गच्या भूमीवर। तोच MSRD तुळस संघ आणि समोर असतलो आरोंदा गावचो गुणवान खेळाडूंचो संघ आज श्री सिद्धेश्वर बॉईज आरोंदा या नावावर। 8 षटकांचो सामनो। मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली 2 षटका 3 ते 7 पर्यंत बॅटर चॉईस पॉवर प्ले 5 गोलंदाज वापरणं गरजेचा आणि अशा या महत्त्वाच्या दुसऱ्या सेमीफायनलीत स्ट्रायकर यांच्या दिशेन योगेश गवस आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन आदित्य बेहरे। बॉलिंग मार्कवर रोशन पेडणेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक स्टाइलिस्ट बॉलर। बॉलिंग मार्कवर जिल्ह्यातलो एक दक्ष पंच म्हणून सुद्धा अनेक लीग स्पर्धात मोठमोठ्या स्पर्धेत जे का बघितलो तो रोशन दिसतलो बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन एंड कडसून। सामन्याची सुरुवात दुसऱ्या सेमीफायनलची। रोशनचो हे पहिलो चेंडू योगेश गवस साठी असतलो। पॉवर प्लेचा षटक फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन। पहिलो चेंडू गुडलेन स्पॉटवर टप्पू पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने वळणारो। धावसंख्येत काय भर नाही। चेंडू रवलो मेडन। धावसंख्येची सुरुवात होणं अजून बाकी। लॉंगॉनच्या दिशेन शुभम नुकतीच संपलेली वेदांत 11 हरमलची 1 लाख रुपयांची स्पर्धा। या स्पर्धेतो बेस्ट फिल्डर लॉंगॉनच्या दिशेन आणि डीप मिड विकेटच्या दिशेन एक खेळाडू ह्या प्रोटेक्शन 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडूंचा मॅन्डेटरी पॉवर प्ले। फसलेलो फटको मिड ऑफच्या दिशेन जॉनी फर्नांडिस चेंडूच्या मागे आणि जॉनी बीट करून पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आकारण्या बार 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार। योगेश गवसचा हो पहिलो चौकार। एक वेळ असा वाटला की हो फटको फसलो पण ताकदवान फटको होतो। बॅटच्या टो एरियाकडे चेंडूचा झालेला कनेक्शन। चौकारांची धावसंख्येची सुरुवात। लॉंग ऑनच्या दिशेने असणारो शुभम आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने आणि डीप मिड विकेटवर असणारो खेळाडू थोडसं मिड ऑनच्या दिशेने सरकताना। शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट मिड ऑन 30 यार्ड सर्कलच्या अगदी एजवर क्षेत्ररक्षण कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट पॉइंट ऑफ साइडच्या दिशेने फुल टॉस फसलेलो फटको। या चेंडूवर अजून एक चौकार अपेक्षित होतो पण एक वेगवान चेंडू रोशनचो बॅट आणि बॉलचा संपर्क न होता चेंडू बाईटच्या स्वरूपात विकेट कीपरला बीट करून 5 रन्सावर 5 धावा। 5 बोटांच्या एका थापटावर स्थिरावलेली धावसंख्या। 3 चेंडूंची सांगता। पहिलो चेंडू निर्धाव रोशनचो त्यानंतर चौकार आणि या चेंडूवर बाईटचो 1 रन। पॉवर प्लेचा षटक फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि अशा षटकात आतापर्यंत रोशनची दर्जेदार गोलंदाजी। ह्यो आखो टप्प्याचो चेंडू डीप मिड विकेटच्या कपडावरसून टांगा पलटी घोडे फरार डायरेक्ट चंद्रार षटकार। सांघिक धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर। 4 चेंडूंची सांगता आणि बघता बघता रोशन एका महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल। गती परिवर्तनाचा चेंडू लेफ्ट ड्राइव्ह लॉंग ऑफच्या दिशेने शुभम बेस्ट फिल्डर ऑफ सिंधुदुर्ग। पहिल्या विकेटचा पतन। योगेश गवस बॅक टू द पॅव्हलियन। थोडीशी घाई अंगलटिली योगेशसाठी खास लॉंग ऑनवर असणारो शुभम
4 दिवसापूर्वीच 1 लाखाच्या स्पर्धेत बेस्ट फिल्डरचा किताब ज्या खेळाडूच्या नावावर अशा शुभमने टिपलेलं एक सुंदर झेल. पहिल्या विकेटचा पतन. धाव संख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 11 या धाव संख्येवर. सिंगल नेल्सन क्रिकेटच्या परिभाषेतली ही धाव संख्या आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची सांगता करणारो, समाप्ती करणारो आणि मालवणी भाषेतलो भैरवी घालणारो शेवटचा चेंडू घेऊन रोशन दिसतलो बॉलिंग मार्कवर. 100 रुपयामध्ये लकी ड्रॉ. 100 रुपयामध्ये काय काय तुम्ही जिंकू शकतात. खेळाडूंसाठी बक्षिसं असत, रोख रक्कम असा, चषक असत, गॉगल असा, टोपी असा, टी शर्ट असा, कळिंगणा सुद्धा असत आणि समोसे सुद्धा असत. पण बघणाऱ्यांसाठी काय असा. बघणाऱ्यांसाठी खूप काय. तो आडव्या बॅटचा फटको डीप मिड विकेटच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या मागे मिळवलेला नियंत्रण, झालेली फेक, 2 धावेनिशी पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात स्थिरावली धाव संख्या 13 रन्सावर. पहिली बॅटिंग करणाऱ्या MSRT तुळस संघाची 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आणि मगाशी आपण म्हणावतो बघणाऱ्यांका काय काय मिळतला. घराकडे गेल्यानंतर बायल विचारतली खेळान पॉट भरला काय मिळवलात. या प्रश्नाचं योग्य उत्तर फक्त 100 रुपयामध्ये लकी ड्रॉ तुम्ही जिंकू शकतात. 70,000 रुपये किमतीचो एक सुंदर आकर्षक रुबाबदार देखणो बैल पाडो. दुसऱ्या क्रमांकासाठी एक सुंदर कूलर जो या उन्हाळ्यामध्ये देतलो तुमका थंड गारेगार हवा. तिसरा बक्षीस असलेला मिक्सर. या उन्हाळ्यामध्ये सुंदर फ्रूट ज्यूस खाण्याची सुद्धा तुमका असलेली संधी. चौथ्या क्रमांकासाठी टॉवर फॅन. 5व्या क्रमांकासाठी टेबल फॅन. 6व्या क्रमांकासाठी सिलिंग फॅन. 7व्या क्रमांकासाठी इस्त्री. 8व्या क्रमांकासाठी AP फॅन. 9व्या क्रमांकासाठी चार्जिंग बल्ब आणि 10व्या क्रमांकासाठी ट्यूबलाइट LED. ही सगळी बक्षिसा जिंकण्याची संधी. फक्त 100 रुपयांचा खर्च. 100 रुपयाचा एक तिकीट आणि शेवटची काही अगदी मोजकी तिकिटा शिल्लक असत. लवकर या, तिकीट तुमच्या नावावर करा आणि संध्याकाळी ह्याच्यातला बक्षीस जाताना घेऊन घरात जावा. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. 13 रन्सावर. गोलंदाजीत बदल बॉलिंग मार्कवर. गुरुप्रसाद. पहिलो चेंडू शॉर्ट आर्म पुल चौकारासाठी आणि या चौकारानिशी धाव संख्या 17 रन्सावर. गुरुप्रसादचा दुसरो चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरो चेंडू लेफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न. जाता जाता बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेन. दुसऱ्या विकेटचा पतन. 17 धाव संख्येवर. 17 पे 11. दुसरो गडी तंबूच्या दिशेन. 17 for 2. बॉक्सच्या समोर बाद झालेलो बॅटर आणि नवीन येणारो बॅटर या दोघांनीही ही लाईन मैदानाच्या आत येऊन क्रॉस करणं गरजेचं. 17 धावा. गुरुप्रसादची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर मिळवलेली वापसी. दुसऱ्या चेंडूवर विकेटचा पतन. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज संकेत तुळसकर. डावखुऱ्यात तो एक शैलीदार गोलंदाज. टप्प पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू. जाता जाता बॅटची कड आणि सलग 2 चेंडूवर 2 विकेट. गुरुप्रसाद ऑन फायर. गुरुप्रसाद ऑन पॉसिबल हॅट्रिक.
लाखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैलपाडा. डीजे मसूरकरांचा गाणं आमच्या पाड्याची आठवण करून देणारा लाखातलो एक असा यो 70,000 पाडो. आणि हो पाडो तुमचं होऊ शकता, जो तुमच्या वाड्याची शान बनाक शकता, तुमच्या घराचा सौंदर्य बनाक शकता फक्त 100 रुपयामध्ये. एक बाद 17 अशा मजबूत स्थितीनंतर MSRD तुळस संघ 3 बाद 17 अशा थोड्याशा नाजूक अवस्थेत. श्री सिद्धेश्वर मित्रमंडळाचे जे सदस्य त्यांना सगळ्यांना विनंती लवकरात लवकर कॉम्बॉक्सच्या समोर हजर व्हायचा. हलक्या हातान खेळान काढलो मिड ऑफ द दिशेन क्षेत्ररक्षण दर्जेदार धावचित करण्याचा सुद्धा प्रयत्न. डायरेक्ट हिट 19-20 जो संभव होतो. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये नवीन फलंदाज गंगाराम परब एकेरी धावेनिशी आणि धावफलक 18 रनचा वर 18. MSRD तुळस संघ दमदार सुरुवात केल्यानंतर या सामन्यात श्री सिद्धेश्वर बॉईज अरोंदा संघाचे गोलंदाज खास करून गुरुप्रसाद सलग 2 बॉलवर 2 विकेट मिळवून आपल्या संघाची वापसी करताना. संकेत सारखो एक मातब्बर खेळाडू गोल्डन डकचो मानकरी ठरल्यानंतर मैदानावर जमलेली जोडी धीरज तुळसकर आणि गंगाराम परब. वेगवान चेंडू आर्म बॉल नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने परत एकदा संधी होती धावबादची. एकेरी धावेनिशी 5 चेंडूंची सांगता धावफलक 19 शेवटचा चेंडू अजूनही बाकी. पहिल्या षटकात तब्बल 13 धावा खर्च केले रोशनने. पॉवर प्लेच्या षटकात 1 चौकार आणि 1 षटकार. दमदार सुरुवात योगेश गवसची, पण त्यानंतर जो थोडंसं संयम अपेक्षित होतो योगेश कडसून तो संयम न दिसल्यामुळे योगेश माघारी परतलो विकेट किपरच्या हाती झेल देऊन. षटकाची सांगता करणारो शेवटचा चेंडू बॅकफुट पंच बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एकेरी धावेवर समाधान. एकेरी रनसानीशी 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावांची सरासरी राखत MSRD तुळस संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 रनचावर 20-2. देवा काळजिरे या गीताचे संगीतकार आमच्या वालावलगावचे सुपुत्र विजय गवंडे. बाप लोक ह्या गीतासाठी अगदी 2 दिवसांपूर्वीच मटा सन्मान उत्कृष्ट संगीतकार म्हणून विजय गवंडे यांचा झालेलो सन्मान आणि सत्कार आमका वालावलवासियांका हे अभिमानाचो क्षण. त्याच विजय गवंडेंनी संगीतबद्ध केलेला गाणा देवा काळजिरे आपण ऐकला. 2 ओव्हरींची सांगता धावसंख्या 20 रनचावर आणि मैदानावर ही आमची ताकद श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तळवडेची. निळ्या जर्सी मधले आमचे स्वयंसेवक मैदानावर आखणी करताना आणि या सगळ्यांच्या खांद्यावर असणारा सिद्धेश्वर तळवडा नाव आणि यांच्या बाहूवर असणारो एक शब्द नाद. आणि ह्यो नाद असा आमच्या बैलपाड्यांचो, ह्यो नाद असा शेतीचो, ह्यो नाद असा कृषी प्रधान भारताचो. या बैलपाड्यांवर आपल्या घरातल्या सदस्यांप्रमाणे प्रेम करणारे आमचे सगळे सदस्य निळ्या जर्सी मध्ये ब्ल्यू आर्मी मैदानावर सिद्धेश्वर तळवडेची. 2 ओव्हरींची सांगता झाली 20 रनचावर. 3ऱ्या ओव्हरीची सुरुवात. बॉलिंग मार्कवर गौरव आडनाव कार्तिक नाईक असा
कार्तिक नाईक. पहिलो चेंडू फुल टॉस डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. धाव संख्या 2 डझनावर 24 रन्सावर MSRT तुळस संघ पहिलो दुसरो तिसरो 3 विकेट स्वस्तात गारद झाल्यानंतर आता मात्र सामन्यावर मजबूत पकड रोवताना एका फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल. 2 षटकांची सांगता झाली 24 रन्सावर. सिद्धेश्वर तळवडे संघाचे आमचे स्वयंसेवक तुमका विनंती असतली जरा नेमून दिलेल्या जागेंवर जाऊन तुम्ही थोड्यांनी थांबाचा. डीप फाईन लेगच्या दिशेन डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन डीप पॉइंटच्या दिशेन काही स्वयंसेवकांची आमका गरज असा. सिद्धेश्वर तळवडेचे आमचे स्वयंसेवक जेंका शक्य असतात त्यांनी कृपा करून जसा गेले 5 दिवस तुम्ही सगळ्यांनी मैदान सीमारेषा सांभाळलात अगदी तसेच या शेवटच्या 2 सामन्यासाठी ही सीमारेषा तुम्ही सांभाळूची. 24 धाव संख्या. कार्तिकचा झालेला स्वागत. पहिलो चेंडू लोअर फुल टॉस आउटसाइड ऑफ द लेग स्टंप. स्वीपचा फटको स्क्वेअर लेगच्या कपडावरसून चौकार. गंगाराम परबच्या बॅटमधून कार्तिकचा झालेला स्वागत. परत एकदा कार्तिक बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक यावेळी डीप मिड विकेटच्या दिशेन लॉंग ऑनच्या दिशेन शुभम लॉंग ऑफच्या दिशेन जॉनी फर्नांडिस. डीप एक्स्ट्रा कव्हरवर एक क्षेत्ररक्षक आणि डीप स्क्वेअर लेगवर एक क्षेत्ररक्षक तैनात. सेन्सिबल क्रिकेट. चौकारानंतर सिंगल स्ट्राइक रोटेट एकेरी धावनीशी पाव शतक फलकावर 25 रन्सावर. कार्तिक पहिलो चेंडू चौकार दुसऱ्या चेंडूवर वापसी 2 बॉलमध्ये 5 धावांचा खर्च. यावेळी लोअर फुल टॉस शेवटच्या क्षणी चेंडू इलो खाली बॅक टूवर गेलेलो बॅटर आणि त्यामुळे चेंडू ठरलो यॉर्क. क्रिकेटच्या परिभाषेतलो यॉर्कर मालवणीतलो मुकरी आणि लगोरी लाईनचो निर्धाव चेंडू पोलांडो चेंडू आणि कुवांडो चेंडू सुद्धा पडसार रवलेलो हे चेंडू. धावसंख्या 25. मोठो फटको डीप मिड विकेटच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट. चौथ्या विकेटचा पतन 25 धावसंख्येवर. चौथ्या खेळाडूच्या स्वरूपात लागलेलो अजून एक मोठो धक्को MSRT तुळस संघ 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पंचवीस धावा 4 मोबदल्यात आणि मैदानावर MSRT तुळस संघाचा हुकमी एक्को रुपेश बेहरे. संघ अडचणीत असताना बऱ्याच वेळा कित्येक वेळा ज्यांनी आपल्या संघात बाहेर काढला. रोहित स्पोर्ट वेंगुर्ल्यासारख्या मातबर संघाचा सुद्धा ज्यांनी ग्रामीण भागातून इल्यानंतर सुद्धा प्रतिनिधित्व केला. अनेक सामने अनेक स्पर्धा ज्यांनी अनेक मैदाना ज्यांनी गाजवली तो तुळसगावचो एक स्टायलिस्ट बॅटर आक्रमक दर्जाचो फलंदाज स्ट्रायकर यांच्या दिशेन 4 गड्यांच्या मोबदल्यात 25 या धावसंख्येवर. कार्तिक दिसतो बॉलिंग मार्कवर. पहिल्या ओव्हरीमध्ये बघितलं रोशन, दुसऱ्या ओव्हरीमध्ये बघितलं गुरुप्रसाद आणि तिसऱ्या ओव्हरीत कार्तिक. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. कौतुक असा कार्तिकचा. चौकार पहिल्या चेंडूवर वसूल झाल्यानंतर सुद्धा वापसी करणारी गोलंदाजी. दर्जेदार गोलंदाजी. आतापर्यंत एकूण 5 चेंडू समाप्त. पहिल्या चेंडूवर चौकार पण त्यानंतरच्या 4 बॉलमध्ये फक्त 1 धावेचा खर्च. 5 चेंडूत आतापर्यंत 5 धावा आणि 1 सफलता. शेवटचा चेंडू एकेरी धावेनिशी रुपेश बहिरेच्या खात्याची सुरुवात आणि या सिंगल बरोबर तिसऱ्या ओव्हरीचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली 4 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. 26 फॉर 4. बॉलिंग मार्कवर कार्तिकची ओव्हर बघितली आणि कार्तिकचं नाव मराठी महिन्यांवर आणि काका जे मराठी महिन्यांचे जे क्रम असत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक म्हणजे अश्विन नंतर कार्तिक येता पण कधी कधी कार्तिक नंतर सुद्धा अश्विन येता पण तो मराठी महिन्यांच्या कॅलेंडरामध्ये नाही तर भारतीय संघाच्या बॅटिंगसाठी खास करून T20चा सामना विराट कोहलीन अतिशय जबरदस्त केलेली कामगिरी आणि या सामन्यात रविचंद्रन अश्विन उतारलेलो दिनेश कार्तिकच्या नंतर पण आज या सगळ्यांच्या आधी कार्तिक बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकात अतिशय सुंदर गोलंदाजी
पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर उरलेल्या 5 बॉलमध्ये फक्त 2 धावांचा खर्च, 26 धावा, 3 षटकांची संगता आणि चौथ्या षटकाची जबाबदारी घेऊन परत एकदा रोशन पेडणेकर. 26-26. जोपर्यंत रुपेश बेहेरे मैदानावर असा 2021 चो वेंगुर्ला कॅम्प मैदानावरचो इतिहास परत एकदा MSRD तुळस संघाक नक्की आठवतलो. ज्या वेंगुर्ला कॅम्प मैदानावरून छत्रपती चषक जिंकण्याचा पराक्रम 2021 मध्ये MSRD तुळस संघान केलो, त्याच संघाचे हे खेळाडू. ती स्पर्धा होती फ्रँचायझी लीग, व्यावसायिक खेळाडूंची स्पर्धा, लिलाव स्वरूपात घेतलेले खेळाडू, पण नाव मात्र होता MSRD तुळस. एक मोठा नाव असा, ऐतिहासिक नाव असा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी काही मोजके संघ, काही मोजकी मंडळा ज्यांका किमान 15 ते 20 वर्षांचा इतिहास आणि त्यामध्ये MSRD तुळस ह्या नाव समाविष्ट. त्याच MSRD तुळस संघासमोर एक मोठा आव्हान असताना रोशन पेडणेकर नावाचा, कारण समोर असा श्री सिद्धेश्वर बॉईज अरोंदा संघ. 3 ओव्हरींचो खेळ समाप्त झालो 26 रन्सांवर, अजून 5 षटकांचो म्हणजे जवळपास 30 चेंडूंचो खेळ बाकी. रुपेश स्ट्रायकर एंडवर आपल्या वैयक्तिक 1 सांघिक 26 रन्सावर. रुपेशचा सन्मान देणारा फटको मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने एकेरी धावेसाठी. रुपेशने फटको अगदी हलक्या हाताने खेळलेलो. मर्यादित क्रिकेट मधलो एक बेसिक रूल असा, जोपर्यंत तुमचो फटको तुमचो चेंडू पहिला सर्कल क्लिअर करणार नाही तोपर्यंत तुमका स्ट्राईक सोडूची नाही होती. या चेंडूवर जर चेंडू फील्ड झालो असतो तर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने अजून एक धावबाद नक्की ठरलेलो होतो गंगारामचो, पण हलक्या हाताने खेळलेलो चेंडू. रुपेशो एकेरी धावेनिशी स्ट्राईक रोटेट आणि राम राम गंगाराम स्ट्रायकर एंडवर एका षटकारानिशी वैयक्तिक 7 आणि सांघिक 27 रन्सावर. स्वीप करण्याचा सफल प्रयत्न, थायपॅडच्या दिशेने चेंडूचा प्रवास, त्यानंतर लेग बायचो 1 रन. एकेरी धावेनिशी 28-28. पहिल्या 2 षटकात अतिशय चांगली धावगती राखली, खास करून पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन, त्यानंतरच्या ओव्हरमध्ये 7 रन. पुढच्या ओव्हरमध्ये कार्तिकने खर्च केले फक्त 6 रन. उतरत्या क्रमान येणारे फलंदाजी MSRD तुळस संघ उरलेल्या काही षटकांमध्ये गिअर चेंज करूचो लागतलो, मोठी फटकेबाजी करूची लागतली. अजून एक सन्मान देणारा फटको गंगाराम कडून. शॉर्ट कव्हरच्या दिशेने एकेरी धावेवर समाधान. 29-29. वाऱ्याची मोठी लहर मैदानावर आणि या वाऱ्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न असतो रुपेश बेहरेचो. रुपेशची ताकद असा, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन या दिशेने एक ताकदवान फटको अपेक्षित असतो, कारण शेवटचे 3 बॉल या षटकातले शिल्लक आणि वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा रुपेशच्या फेवरेबल. 29-29. चौथ्या षटकातलो चौथो चेंडू घेऊन रोशन पेडणेकर दिसतलो बॉलिंग मार्कवर. रोशनची गोलंदाजी बघा, रोशनने बघितलो चेंडू आणि वाऱ्याचा वेग लेग स्टंपच्या दिशेने असा. रोशनने चेंडू ठेवलो ऑफ स्टंपच्या बरोच बाहेर. टायमिंग करणं खूपच कठीण झाला, मिडल करणं त्यापेक्षा जास्त कठीण. चेंडू निर्धाव 29 रन्सावर. शेवटचे 2 चेंडू चौथ्या ओव्हरीचे बाकी. अजून एक खोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने. चेंडू निर्धाव. ज्या MSRD तुळस संघासाठी रुपेश बेहरेकडून वादळी खेळीची अपेक्षा, तो रुपेश मैदानावर अगदी शांत चित्ताने आपली इनिंग बांधताना. ही शांतता कदाचित वादळापूर्वीची. चौथ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 8 षटकांचा हे दुसरं सेमीफायनल आणि रुपेश लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडू परत एकदा विकेट किपरच्या दिशेने. 5व्या विकेटचा पतन. गोटात, कारण दुसऱ्या सेमीफायनल मध्ये टॉस जिंकून पहिली बॅटिंग करताना MSRD तुळस संघ सिद्धेश्वर बॉईज अरोंदा संघासमोर थोडसो अडचणीत. निम्मो संघ झालो गारत. 5 गड्यांच्या मोबदल्यात धावा झाले 29. निम्म्या षटकांचा अजूनही खेळ बाकी, निम्मे फलंदाज अजूनही हातात आणि या उरलेल्या 24 चेंडू मध्ये MSRD तुळस संघ अजून किती मोठी धावसंख्या उभारता या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल ऐकूया आवाज आमचे मित्रवर्य
काका सावंत आणि सुमेध काळसेकर. दिनांक 15, 16, 17 मार्च 2024 रोजी संदीप पेडणेकर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेंगुर्ला आयोजित राष्ट्रवादी चषक एक गाव एक संघ स्पर्धा जी तुळसमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक ₹25,000, द्वितीय पारितोषिक ₹15,000 आहे. तरी कृपा करून सर्व संघांना विनंती आहे, एक गाव एक संघ ही स्पर्धा तुळस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेली आहे. प्रथम पारितोषिक ₹25,000, द्वितीय पारितोषिक ₹15,000. आपली नाव निश्चिती लवकर करायची आहे. प्रथम येणाऱ्या 16 संघांना प्रवेश दिला जाईल याची कृपा करून नोंद घ्या. 15, 16 व 17 मार्च 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेंगुर्ला आयोजित राष्ट्रवादी चषक एक गाव एक संघ सन्मान्य संदीप पेडणेकर तालुकाध्यक्ष यांच्या मार्फत संपन्न होणारी स्पर्धा 25,000 आणि 15,000 अशी पारितोषिकं आहेत. कृपा करून आपली नाव नोंदणी लगेच करा, कारण या प्रथम आलेल्या 16 संघांना स्पर्धेत सहभाग दिला जाईल. धन्यवाद. मैच की तरफ वापस चलते बादल जी के बाद फिर एक बार माइक्रोफोन पर आते हुए मैं काका सावंत आप सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूँ. स्ट्राइक पर गंगाराम परब, मैच विनर, इज प्लेइंग वेरी काम, बहुत शांत चित्त से खेलते हुए. दूसरी तरफ अब गए हैं बड़े बल्लेबाज गोट्या नाइक. इस मैदान पर बड़े बड़े छक्के गोट्या के बल्ले से हमने देखे हैं, लेकिन ये अभी भी 4 ओवर का खेल शेष है गेंदबाजी के लिए. आयुष स्टीयर के इस गेंद को पॉइंट की तरफ जब तक फील्ड होती है 1 रन देने का मौका. रन संख्या पहुंचे है 30 रनों पर. तुम्हारे ख्याल से 75 रन ये स्कोर बोर्ड पर होना चाहिए तुलस टीम के लिए, लेकिन क्या ऐसा संभव है? अभी भी लगभग 4 ओवर का खेल शेष है, एक ही गेंद हो चुकी है. आयुष चले दूसरी गेंद लेकर. उनके सामने गोट्या नाइक. अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, 1 रन तो अपना खाता खोलेंगे. और ये गेंद चकमा देती हुई 4 रनों के लिए बाउंड लाइन के बाहर जाते हुए. पिछले मैच में बबल नाइक के सर के ऊपर से गेंद चली गई थी, यहां गेंद ने अपना कांटा बदला और इसके साथ और एक चौवा मिलता हुआ तुलस टीम के लिए. लकी 4 फॉर तुलस टीम. रन संख्या पहुंची 34 पर. 34 रन ऑन स्कोर बोर्ड. एक बहुत बेहतरीन स्ट्रोक था, हालांकि उतनी स्ट्रोक में ताकत नहीं थी जिस स्ट्रोक पर मात्र 1 रन बन सकता था. कभी कभार कुछ गेंदें ऐसी हो जाती है, कांटा बदलती है. फुल टॉस गेंद मिली, ठीक तरह से बल्ले पर चढ़ी नहीं, लेकिन 1 रन के लिए 22 के रूप में शायद बल्ले के रूप से गई गेंद. रन संख्या 35 रनों पर. स्ट्राइक बदलता हुआ गंगाराम पर स्ट्राइक पर आते हुए सभी मान्यवर यहां इस मैच के लिए उपस्थित होते हुए आप शाम के सत्र में देखेंगे. बड़ी तादाद में दर्शक यहां चारों तरफ दिखाई देंगे. बड़ा टूर्नामेंट, 50,000 रुपए का टूर्नामेंट. फिर एक बार आयुष चले इस ओवर की चौथी गेंद लेकर. उनके सामने गंगाराम पर बहुत बेहतरीन गेंदबाजी करते हुए. एक चौवा बीच में हालांकि मिसफील्ड के कारण आया. अगली गेंद लेकर चले. अच्छी गेंद स्टीयर किया इस गेंद को. जब तक फील्ड होती 1 रन लेने का आसान मौका. और क्रिकेट की कुछ खासियां होती है. नो बॉल का इशारा मरतबा अंपायर का आता हुआ. नो बॉल का इशारा, और इस नो बॉल के तहत एक गेंद और फ्री हिट मिलेगी. वेरी शार्प अंपायरिंग देयर बाय सागर सालगांवकर. डोंट आर्ग्यू विद अंपायर्स. अंपायर के रूल, अंपायर जो निर्णय देगा वो अंतिम रहेगा. हमारे मित्र बंड्या सर का आयोजित यहाँ आगमन, बहुत तहे दिल से आपका स्वागत. काका साहेब आपलं स्वागत. बंड्या पेडणेकर वजराट सोसायटी चेअरमन, मनापासून स्वागत. फ्री हिट टू मिस्टर गोट्या नाइक. लाइसेंस फॉर किल. इस गेंद पर बड़ा स्ट्रोक तो बनता है. गोट्या इज रेडी फॉर द शो. आयुष के लिए ये गेंद, ये गेंद यहां गवा चुके. बहुत खूबसूरत गेंद डाली. टिप्पा खाने के बाद गुडलैंड स्पॉट पर कुछ ज्यादा करने की कोशिश नहीं की. लाइन और लेंथ पर भरोसा किया. खूबसूरत गेंद की समाप्ति की. गोट्या इस गेंद के नीचे नहीं आ सके और इसके साथ डॉट गेंद की समाप्ति.
फ्री हिट की डॉट गेंद अगर गेंदबाज निकाले तो उसकी गेंदबाजी की तारीफ जोरदार होनी चाहिए। बहुत खूबसूरत गेंद है, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, 1 रन मिलेगा जॉनी गेंद पर आते हुए। तब तक 1 रन जनसंख्या पहुंची 38 रनों पर। इस ओवर की आखिरी गेंद शेष है, यानी कुल मिलाकर 5 ओवर का खेल अब खत्म हो जाएगा। अभी भी 3 ओवर का खेल शेष है, पीछे बड़े बड़े बल्लेबाज है, लेकिन क्या एक ये स्कोर 75 के पास निश्चित होना चाहिए, उसके पार होना चाहिए। वाइड का इशारा निश्चित रूप से हमारे तरफ अंपायर का आएगा। इसी बीच हवा का तेज झोंका बीच में, अगर ऐसा हो जाए तो थोड़ा स्टॉप होना चाहिए गेम, क्योंकि बल्लेबाज के लिए तकलीफ होगी, विकेट कीपर के लिए तकलीफ होगी। ये गेंद खूबसूरत गेंद थी, लेकिन दिशा सही नहीं। वाइड का इशारा हमारे तरफ अंपायर का आता हुआ। अतिरिक्त रन के साथ रन संख्या 39 पर पहुंचती हुई 39 रन ऑन स्कोर बोर्ड। आयुष बेहतरीन गेंदबाजी, अब तक इस ओवर में एकमात्र चौका दिया 24 मिस के कारण। फुल टॉस, लोअर फुल टॉस, अच्छी फील्डिंग, सर के ऊपर से गेंद जब तक फील्ड होती, 1 ही रन लिया, 1 रन लेकर रन संख्या पहुंचाई 40 रनों पर। ओवर की समाप्ति हुई। 5 ओवर की समाप्ति के बाद 8 रन प्रति ओवर के औसत से अब तक 40 रन 5 विकेटों के नुकसान पर। यह है तुलस टीम का टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए यह प्रदर्शन। डीजे नोंद घ्यायची, आपली नाव नोंदणी लगेच करायची। 1 गाव संघाची स्पर्धा, पंचांचा इशारा येतोय की बॅटिंग चॉईस पॉवर प्ले। 7वं षटक प्रगतीपथाच्या मार्गावर, 6वं षटक प्रगतीपथावर, आणि ह्या आत्ता शिल्लक राहिलेल्या 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त जमवायचा प्रयत्न तुळस संघ निश्चितपणे करेल। मागे अजून परेश नाईक सारखा फलंदाज शिल्लक। खरं तर मोठी अपेक्षा होती संकेत तुळसकर या फलंदाजाकडून, कारण 8 षटकांच्या सामन्यामध्ये सी टँकरचा रोल नेहमी एका बाजूनं बाजू लावून धरत, मध्येच मोठे फटके, रिव्हर्स स्वीपचा एखादा सुरेख देखणा फटका, असे फटके ज्याच्या बॅटमध्ये आहेत। या सामन्याचा रंग पालटण्याचं धारिष्ट्य ज्या फलंदाजामध्ये आहे बादल, संकेत तुळसकर स्वस्तात परततोय। पहिल्या चेंडूवर थोडासा पुढे सरसावत हाफ हार्टेड ड्राईव्ह करायचा प्रयत्न झालेला होता, बॅटची कड घेऊन चेंडू परतला विकेट किपर यांच्या सुरक्षित अशा ग्लव्समध्ये। या स्पर्धेदरम्यान अनेक मान्यवर इथे उपस्थित होत आहेत। सुरेश डिचोलकर सोसायटी सदस्य तथा आमचे व्यापारी महासंघाचे सन्माननीय बाबा परब साहेब अध्यक्ष, खाली व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष भूषण पेडणेकर इथे उपस्थित आहेत, महेश परब आहे, त्याचप्रमाणे दिनकर परब, बंटी परब, अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत। या बाजूला पप्पू तुळसकर, अनेक दिग्गजांची मांदियाळी आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं। गुरुप्रसाद गोलंदाजीच्या मार्कवर, त्याच्यासमोर खेळण्यासाठी सज्ज गंगाराम परब। पहिला चेंडू गुरुप्रसाद याचा, फुल टॉस, सुरेख फटका, मात्र चेंडू गॅप मध्ये 6 धावांसाठी, आणि अत्यंत देखणा असा हा षटकार डीप मिड विकेटच्या डोक्यावरून। या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 46 धावांवर। क्रीडा मंडळ नेमळे आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा दशक्रोशी प्रीमियर लीग बुधवार 13, 14, 15 मार्च 2024 रोजी। प्रथम पारितोषिक 25,000। फिर एक बार बेहतरीन गेंद, डायरेक्ट हिट, मात्र तोपर्यंत सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय तो गंगाराम परब। प्रथम पारितोषिक 25,000, द्वितीय पारितोषिक 15,000, आणि स्पर्धा संपन्न होते नेमळे येथे संपन्न होणार आहे कांबळेवीर मध्ये दशक्रोशी प्रीमियर लीग। दशक्रोशी स्पर्धा ज्यामध्ये आकेरी, हुमरस, झारा, बांबर्डे, आडेली, वजराट, मळगाव, निरवडे आणि तळवडे या सर्व गावातील खेळाडू सहभागी होणार आहेत। मोठी लीग
फुल टॉस पुन्हा एकदा सुंदर फटका चेंडू जातोय सीम एक बाउन्स 1 बाउन्स ओव्हर दी रोप 4 धावा 2 लागोपाठचे अत्यंत देखणे फटके या 4 धावांनी संघाची धावसंख्या वधारते ती पोहोचते ती 51 अशी सुंदर फटकेबाजी यावेळी मात्र फटका होता तो गोट्या नाईक याच्या बॅटमधून लागोपाठचे फुल टॉस चेंडू ज्याचा पुरेपूर फायदा हा चेंडू एक टप्पा थोडासा आतमध्ये पडतोय बाउंड्रीच्या आणि 1 बाउन्स ओव्हर दी डीप मिड ऑन फॉर 4 रन्स जॉनी थोडासा नाराज आपल्या गोलंदाजावर गुरुप्रसाद एरवी अत्यंत देखणी सुरेख गोलंदाजी करतो या षटकात थोडासा महागडा ठरतोय 3 चेंडूंमध्ये 11 धावा तब्बल बहाल करतोय अपोजिट संघासाठी समोर 2 तगडे फलंदाज गंगाराम परब द मॅच विनर त्याच्यासोबत एक घणाघाती फलंदाज गोट्या नाईक स्ट्राईकवर पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा प्रयत्न चेंडू बॅटवर येत नाही एक धाव मिळते एका धावेनं कशा प्रकारे चेंडू थोडासा अडवला जातोय एका धावेनं धावसंख्या वधारते ती पोचते ती 52 अशी मग तुझ्या संघाची चांगली सुरुवात असं म्हणावं लागेल मागच्या सामन्यात आपण बघितलं 8 षटकांमध्ये केवळ 53 धावा उभ्या केल्या होत्या आणि 54 धावांचं आव्हान घोडावडा संघासमोर ठेवलेलं होतं आजगाव संघाने यावेळी मात्र पंचांचा अगदी बारीक लक्ष गंगाराम परब थोडेसे मला वाटतं शफल झाले होते आणि थोडासा पंचा नाही त्यांना काहीतरी सांगायचं आहे थोडेसे शफल झाले होते मात्र पंचांच्या मनामध्ये संदेह सर चेंडू त्याच्यावर पंचांचा येतोय हा चेंडू खोदून मागून घेतला असं म्हणायला हरकत नाही आउटसाइड दी ऑफ स्टंप असणार हा चेंडू स्वैर घोषित होते संघाची धावसंख्या पोहोचते 53 धावांवर सुंदर चेंडू यावेळी मात्र सरळ हातात मारतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अशा प्रकारे रोशन कोणती चूक न करता परत जावं लागते ते गंगाराम परब या फलंदाजाला संघाला बसलेला आणखी एक 6वा धक्का संघाची धावसंख्या ही 53 असताना अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आपल्या 2 षटकारांसह वैयक्तिक जेलबातून परत येतो गंगाराम परब मिस्ड मॅच विनर बॅक टू पॅव्हिलियन डीजे श्रीमंत स्पर्धेच्या निमित्ताने इथं उपस्थित सन्माननीय आमच्यासोबत बादल चौधरी सन्माननीय सुमेध काळसेकर सन्माननीय रोशन गावडे आणि त्याचबरोबर पंचांच्या मांदियाळ्यामध्ये नाना नाईक सर राजू रेगे सर किशोर भगत सर सागर साळगावकर सर एकाहून एक सरस नाव नवीन फलंदाज किरण भगत स्ट्राईकवर जातोय किरण नॉन स्ट्राईक एंडवर गोट्या नाईक घणाघाती करणारे अजून एक फलंदाज मागे परेश नाईक 3 फलंदाज मोठे फटके खेळण्याचा निश्चित प्रयत्न करतील 13 धावांचा या षटकातला शेवटचा चेंडू गुरुप्रसाद याचा किरणसाठी चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही अतिशय देखणा चेंडू टप्पा खाऊन चेंडू आतल्या दिशेनं थोडासा वळतोय आणि या निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते 6 षटकांच्या सांगतेनंतर संघाची धावसंख्या 53 या धावसंख्येवर थांबलेली 5-6 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा शेवटचा बाद झालेला फलंदाज गंगाराम परब आपल्या वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 18 धावांवर बाद होऊन परततोय ज्यामध्ये 2 सुरेख खणखणीत षटकार त्याच्या या खेळीमध्ये आपल्याला बघायला मिळाले शेवटची 2 षटकं या 2 षटकांमध्ये किमान 25 ते 30 धावा जमवायचं उद्दिष्ट निश्चितपणे तुळस संघ आपल्या नजरेसमोर ठेवून असेल कारण अजूनही साहिल सावंत मागे आहे त्याच्यासोबत परेश नाईक सारखा फलंदाज अजून मागे आहे आणि या 2 फलंदाजांना लायसन्स फॉर द किल आहे कारण या 2 शेवटच्या षटकांमध्ये हाणामारीची षटक आहेत आणि मला वाटतं हे षटक घेऊन उपस्थित होतोय तो आयुष मागच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी ज्यानं केली पहिल्या चेंडूवर चौकार हलल्यानंतर सुद्धा वापसी करणारं षटक टाकलं होतं आयुषने या 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवतो तुळस संघ संघाची धावसंख्या 53 लक्षात ठेवा यानंतर होणारी प्रत्येक धाव विजयाच्या दिशेनं संघाला नेणारी धाव असणार आहे पहिला चेंडू घेऊन आयुष सुरेख गोलंदाजी करतोय
उंच फटका, खाली खेळाडू आणि अशा प्रकारे झेल टिपला जातोय तो बाउन्सच्या स्वरूपात आणि अशा प्रकारे गोट्या नायकाची पारी मात्र समाप्त होते. इथून पुढे होणारी प्रत्येक धाव संघाला विजयाच्या दिशेने नेणारी असेल असं मी म्हणतोय. आणि पहिल्या चेंडूवर हाराकिरी होते. गोट्या नायक सारखा मोठा फलंदाज मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय आणि यावेळी मात्र बॅटची कट घेऊन चेंडू अजून सिद्धेश परब सुद्धा मागे आहे. तुळस संघामध्ये आता बघाल तर अनेक प्रीमियर लीग्स मध्ये जे आयकॉन्स आहेत प्रत्येक टीमचे ते आयकॉन्स एक संघ म्हणून एकत्र खेळायला येतात. आणि या संघातील आणखी एक गुणवान खेळाडू एक वेगवान गोलंदाज सिद्धेश परब मैदानाच्या दिशेने पावलं उडवताना आपल्याला बघायला मिळतोय. या षटकातले 5 चेंडूंचा खेळ एकूण 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडूंमध्ये प्रत्येक चेंडूवर 2 जरी धावा आल्या तरी 22 धावा येतील आणि या 22 धावा विजयासाठी निश्चितपणे 70 धावांच्या पुढचं टार्गेट अपोजिट संघाला देऊ शकतील. मात्र तुळस संघ हे करू शकेल का हे मात्र आत्ताचा येणारा काळ ठरवणार आहे. 5 चेंडू अजूनही आयुष अतिशय सुंदर गुणवान गोलंदाजी करतोय. एक उभरता हुआ सितारा एमर्जिंग प्लेअर म्हणून जो संघामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन मागच्या षटकात पहिला चेंडू दुसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काय खूपसूरत वापसी आयुषची आणि तीच वापसी या षटकामध्ये दाखवताना आयुष पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. तो गोट्या नाईक सारखा तगडा फलंदाज दुसरा चेंडू घेऊन सिद्धेश परब याच्यासाठी 7व्या षटकातला दुसरा चेंडू आयुष क्षेत्ररचना जवळपास लेग साइडला जास्त फैलावलेली सुंदर चेंडू आणि हा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र होत नाहीये आणि सुंदर क्षेत्ररक्षण सुरेख थ्रो रोशन याचा आणखी एका धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ धावसंख्या पोहोचते 54 धावा 54 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सुंदर वापसी करतोय तो आरुंदा संघ. वाटत होतं 75 धावांच्या पार निश्चितपणे स्वर चेंडूचा मला वाटतं चेंडू बॅटला स्पर्श करून किंवा पॅडला स्पर्श करून जातोय. बॅटला स्पर्श करून जातोय. विकेट किपर अत्यंत सुरेख काम करतोय. एका निर्धाव चेंडूची गणना होते. या षटकात अजून 3 चेंडूंचा म्हणजे एकूण 9 चेंडूंचा खेळ बाकी. प्रत्येक चेंडूवर धाव बनणं अत्यंत गरजेचं तुळस संघासाठी. तर प्रत्येक चेंडू कशा प्रकारे डॉट जाईल हे पाहतायत आसगाव संघाचे आरुंदा संघाचे खेळाडू. एक गुणवान खेळाडू गोलंदाजी करताना आयुष. सुंदर चेंडू खोदून काढला जातो. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जोपर्यंत क्षेत्ररचना होते जॉनी फर्नांडिस वेगानं चेंडूवर येतोय. 1 धावेला इथे 1 धावेनंच पूर्ण विराम देतोय आणि संघाच्या धावसंख्येत 1 धावेनं भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 55 धावा. आमच्या बादलच्या भाषेत हे सगळे समान आकडे आले की नेहमी बादलची आठवण प्रत्येक कॉमेंटेटरला येते. पाचक्याचो डबल गेम बादल असलो तर म्हणतो होतं असं नेहमी आम्ही प्रत्येक स्पर्धेच्या दरम्यान म्हणतो. पुढचा चेंडू घेऊन आयुष पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. मात्र हा चेंडू बॅटवर घेता येत नाही. या चेंडूवर मात्र 1 धाव मिळते. 1 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 56 धावा. थोडंसं अंकुश धावसंख्येवर निश्चितपणे लावला जातोय. मागे घणाघाती फलंदाज असताना गोट्या नाईकची हाराकेरी थोडीशी असं मी म्हणेन. कारण गोट्याला यानंतरच्या चेंडू खेळायची सुवर्ण संधी होती. किमान 18 चेंडू खेळायची संधी होती गोट्या नाईक. शेवटचा चेंडू या षटकातला आयुष सुरेख वापसी करणारी गोलंदाजी. फुलटॉस आणि डिक्लर झोन मध्ये मारलेला चेंडू जागेवर असला असता तर किरण भगतसाठी डीप स्कोअर लेगच्या दिशेनं हा चेंडू खेळता आला असता. षटकाची समाप्ती होते. 57 धावा असा धाव फलकावर धावसंख्या लागते. संघाची धावसंख्या 57 धावा. 7 षटकांच्या समाप्तीनंतर अखेरचं षटक बाकी आणि गडी बाद झालेत ते 7 गडी बाद झालेत. शेवटचा 6 चेंडूंचा थरार किमान 15 ते 20 धावांची गरज. या षटकात फक्त 4 धावा बहाल करतोय तो आयुष. आपल्या संघासाठी बहुमोल अशी कामगिरी करतोय. वापसी करणारं हे षटक खऱ्या अर्थानं आपल्या संघाला या सामन्यामध्ये पुन्हा विजयाच्या दिशेनं घेऊन येणारं हे षटक असं मी म्हणेन. दॅट इज द इम्पॅक्ट ओव्हर इन दिस मॅच. या सामन्याचा निकाल थोडाफार हलवणारं हे षटक आणि शेवटचं षटक घेऊन संघाच्या वतीने येतोय तो
ये बॉलर सेम सोहम भगवान शंकरांच्या अनेक श्लोकांमध्ये सोहम हर डमरुधर हे एक वाक्य आहे. शंकरांचं एक वेगळं नाव सोहम. शेवटच्या षटकातले 6 चेंडूंचा थरार आपल्या सर्वच प्रेक्षकांसाठी. दुसरा सेमीफायनलचा सामना सुरू आहे हसगाव आणि तुळस संघादरम्यान, आरोंदा आणि तुळस संघादरम्यान. आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना तुळस संघ. शेवटच्या 6 चेंडूंचा थरार बाकी. सोहम इज गोइंग टू बॉल द लास्ट ओवर. बहुत अहम ये ओवर, जीत और हार का फर्क साबित करने वाला ये ओवर रहेगा. किरण भगत वंस अगेन अपिस्ट्रोक, नीचे खिलाड़ी रोशन हैज ड्रॉप्ड दिस लॉलीपॉप. 2 रन आसानी के साथ पूरे करते हुए दोनों बल्लेबाज. इन दोनों के बदल रन संख्या अब मात्र पहुंची 59 रनों पर. क्या 70 रन तक जाएगा ये स्कोर? 70-75 रन होने चाहिए स्कोर बोर्ड पर. हमने देखा पिछले मैच में 54 रन. दाजी नाइक ने एक अपने बलबूते पर उस मैच को घुमाया अपनी तरफ. वैभव जाधव खुद को रोक रखा था दाजी के लिए गेंदबाजी करने के लिए, लेकिन वैभव पर यह अटैक किया. 2 लगातार छक्के वैभव को, और उसके बाद आने वाले हर एक गेंदबाज पर अटैक करते हुए 2 ओवर रखकर उस मैच को जिताया. फिर एक बार अच्छी जड़ में फेंकी गई गेंद. 1 रन पूरा होता. एक दूसरा रन की गुंजाइश है और यहां दूसरा रन हो सकता था. सिद्धेश पर अब यहां पहुंचे नहीं और इसके साथ वापस आएंगे. मात्र 1 रन. रन संख्या पहुंची 60 रनों पर. अभी भी 4 गेंदें शेष है. 70 के पार जा सकता है स्कोर. 60 रन स्कोर बोर्ड पर चढ़े हुए. तुलस के लिए बहुत अच्छा स्कोर है ये, लेकिन 8 ओवर के उस फॉर्मेट में अगर विचार किया जाए तो ये कम स्कोर रहेगा, क्योंकि 8 ओवर में आपको बहुत ज्यादा टाइम मिल जाता है. 2 अच्छे ओवर और मैच आपकी तरफ आ जा सकता है. 60 रन स्कोर बोर्ड पर. आखिरी 4 गेंदों का खेल शेष है. नए बल्लेबाज योगेश नेहरूरकर नॉन स्ट्राइक एंड पर. किरण भगत स्ट्राइक पर. अभी भी परेश नाइक पीछे. अगली गेंद लेकर क्लीन बॉल. अपने स्टंप्स पहले ही दिखाए थे और अच्छा गेंदबाज कभी इस मौके को नहीं छोड़ेगा. वो जड़ में गेंद फेंकेगा और वही हुआ. दैट इज द यॉर्कर इनटू द ब्लॉक होल एंड क्लीन बॉल. अभी भी परेश को पीछे रखा है. विनय चले, आदित्य नाइक चले. किरण भगत पहले ही अपने आप को सफल कर चुके थे. उसके बाद वापसी करने का कोई मौका मिला ही नहीं, क्योंकि जड़ में फेंकी गई गेंद. और मैं हमेशा कहता हूं, बादल भी कहते हैं, अगर अच्छा बल्लेबाज गेंदबाज आपके सामने हो तो ऐसी हाराखेरी बहुत महंगी साबित होती है. और जब भी रिवर्स स्वीप खेलना चाहते हैं या सफल होकर खेलना चाहते हैं, वो क्रीज में गेंद फेंक देता है, जड़ में गेंद फेंक देता है. एंड दैट वाज द एंड ऑफ किरण भगत. आदित्य नाइक नए बल्लेबाज मैदान पर. 3 गेंदें शेष है. क्या 8-9 रन इस 3 गेंदों में आएंगे? धकेल कर भी निकाले तो 6-7 रन आ सकते हैं. लेकिन क्या आदित्य नाइक और उनके साथ जो योगेश नेहरूरकर, दोनों नए बल्लेबाज क्रीज पर. यह भी बड़ी जीत होती है गेंदबाजी करने वाली टीम की. आखिरी जो शॉर्ट ओवर होते हैं, मार काट के ओवर होते हैं, उनमें अगर नए बल्लेबाज क्रीज पर आ जाए तो टाइमिंग करना उतना आसान नहीं होता. यह भी एक रणनीति का भाग हो सकता है. बहुत बेहतरीन गेंदबाजी यहां. अगली गेंद लेकर चले उनके सामने आदित्य नाइक. सोहम डमरू बजाते हुए अपोजिट टीम का. क्या खूबसूरत गेंदबाजी है ये. अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, कवर की तरफ गेंद को खेला. 1 रन आते के साथ दूसरे की शायद गुंजाइश न हो. नहीं, दूसरे की गुंजाइश नहीं. स्ट्राइक पर खेलेंगे योगेश नेहरूरकर. 2 गेंदें शेष है. 2 बड़े स्ट्रोक चाहिए और बड़े स्ट्रोक लेने वाले सभी बल्लेबाज मैदान से डगआउट में वापस आए. इस मैच में मेरे ख्याल से सीट एंकर का रोल बहुत जरूरी था, संकेत का. वो पहली गेंद पर वापस आने के बाद टीम हल्की सी पीछे धकेली गई. आखिरी 2 गेंदें योगेश. अच्छा स्ट्रोक, लेकिन सीधे हाथ में मार बैठे.
कोई गलती नहीं वहां, और इसी के साथ और एक विकेट का पतन आता हुआ। तो इट इज ऑल आउट फॉर तुलस टीम। बहुत खराब बल्लेबाजी, एक गेंद इस इनिंग की शेष रही। खेलने के लिए मौका नहीं मिला सोहम सावंत को, साहिल सावंत को भी और परेश नाइक को भी। क्या खराब बल्लेबाजी का मुजाहरा। इसी कारण मैं बोल रहा था कि संकेत तुलस्कर की पारी कितनी जरूरी थी इस टीम के लिए। एक छोर पर जिस तरह से विनय पावणे जी खेल कर खेलते हैं, तो उसी तरह की एक पारी की जरूरत थी तुलस टीम को। ऐसा हुआ नहीं, और इसी के साथ ये इनिंग की समाप्ति हुई। जीत का लक्ष्य है मात्र 62 रनों का, 62 रन टू विन। ये रन चेस किस तरह से करवट बदलता है, क्या इस लो स्कोरिंग मैच में कुछ ट्विस्ट है, ये बताने के लिए आपके साथ उपस्थित होने जा रहे हैं मिस्टर सुमित कालसेकर।
आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा दुसरा सामना मैदानात रंगतोय। पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त। तुळस क्रिकेट संघाने 8 षटका दरम्यान 61 धावा धावपलकावरती बनवल्या आणि 62 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय। श्री सिद्धेश्वर बॉयज आरोंदा क्रिकेट संघासमोर सन्मान्य राजन गोडकर यांच्याकडून बक्षीस पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला तर 3 कलिंगन असेल। बॅटरसाठी स्ट्राइक एंडवरती कुशल आणि नॉन स्ट्राइक एंडला गुरुप्रसाद हा बॅटर पाहायला मिळतोय। डावाची सुरुवात करण्यासाठी पहिलं षटक महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक घेऊन आदित्य बेहेरे राईट मोर द विकेट। पहिला चेंडू सन्मानजनक फटका पॉईंटच्या दिशेने 1 धाव मिळेल या चेंडूवरती आणि एकेरी धावेने धावसंख्येचा अकाउंट ओपन होत आहे धावपलकावर। 62 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान। उपांत्य फेरीचा दुसरा सामना मैदानात आजच्या दिवसामध्ये महांतिम फेरीत प्रवेश करतोय। सिद्धेश्वर दाळकर हुडावडा क्रिकेट संघ आणि त्या संघाच्या विरोधात कोणता संघ असेल? तुळस क्रिकेट संघ असेल की श्री सिद्धेश्वर बॉयज आरोंदा क्रिकेट संघ असेल? यासाठी मैदानात रंगलेली हे 2 बलाढ्य संघादरम्यान रंगतदार लढत। स्ट्राइक एंडवरती असेल गुरुप्रसाद पहिला चेंडू फेस करेल्या षटकातील। यावेळी सुंदर फटका इनसाइड आउट अपिश फटका खेळ लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू एका टप्प्यानंतर सीमारेषे नजदीक अडवण्याचा जरूर प्रयत्न झाला परंतु चेंडू सीमारेषा उल्लंघन करेल। 4 धावांसाठी पहिला चौकार या डावातील गुरुप्रसादाच्या बॅट मधून निघताना पाहायला मिळतोय। दिशेने फटका 4 धावांसाठी क्षेत्ररक्षणाची पाहणी करत असताना पॉवर प्लेचा फायदा देखील उठवला जातोय कारण आक्रमण हे गुरुप्रसाद या बॅटरकडून पाहायला मिळते मैदानात। याही तोच प्रयत्न थोडासा बाहेर निघाला जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न गुरुप्रसाद या बॅटरचा परंतु या प्रयत्नात त्याला अपयश येताना पाहायला मिळते। निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धावसंख्या 5 धावा या धावपलकावर। आदित्य बेहरे हा गोलंदाज पहिल्या षटक संघाचा प्रमुख गोलंदाज या नात्याने पॉवर प्लेच्या या षटकादरम्यान जबाबदारी या षटकातील कारण विकेट देखील मिळवायच्या आहेत। 62 धावांचं सक्षम रक्षण करायचं आहे। या सामन्यादरम्यान संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवला तो विश्वास देखील साध्य ठरवायचा आहे। या सामन्यात सांघिक धावसंख्या अजूनही 5 धावा आहेत धावपलकावरती। स्ट्राइक एंडवरती गुरुप्रसाद बॅटर असेल। या विकेट केला जातो पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगले झाले फेकी नॉन स्ट्राइक एंडला परंतु ढिलाईने पाहायला मिळाले। क्षेत्ररक्षण चांगलं 1 धाव मिळाल्या या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 6 धावा आहेत धावपलकावर। पॉवर प्लेचं षटक 1 चौकार गुरुप्रसादाच्या बॅटमधून निघालाय। 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना 6 धावा आहेत धावपलकावरती। आक्रमक देखील एक फटका निघाला आणि त्याचबरोबर सन्मानजनक क्रिकेट देखील दोन्ही फलंदाज खेळताना पाहायला मिळत आहेत। यावेळी फटका मिस टायमिंग झालाय अपिश फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू खाली शॉर्ट कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक आलाय। पहिला धक्का बसेल श्री सिद्धेश्वर बॉयज आरोंदा क्रिकेट संघाला। कुशल हा बॅटर माघारे परततोय बनतोय डगआउटचा शिकार 1 या धावसंख्येवरती। सांघिक धावसंख्या 6 धावा या धावपलकावर 1 गडी बाद। संख्येवरती अपिश फटका खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट परंतु शॉर्ट कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण। किरण भगत हा क्षेत्ररक्षक स्क्रीनवरती। 1 डाऊन बॅटर मैदानात दाखल झाला। स्ट्राइक एंडवरती असेल लेफ्ट हँडर बॅटर जॉनी फर्नांडिस। सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचं आणखी एक मोठं नाव जॉनी फर्नांडिस। स्ट्राइक एंडवरती पहिला चेंडू तो खेळ या षटकातील या इनिंग मधील देखील 62 धावांचा पाठलाग करायचा आहे। विकेट मिळवली गोलंदाज आदित्य बेहरे याने। मिड विकेट डीप मध्ये मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक जर पाहिला तर वाडिश लॉंगॉनला तैनात केला जातोय। समोरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक डीप स्वीपर कव्हरला देखील जॉनी फर्नांडिस या बॅटरसाठी पहिला चेंडू तो फेस करेल या षटकातील। यावेळी शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू लेन चेंडू होता। बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न फसला। निर्धाव चेंडू सांघिक धावसंख्या धावपलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पाठलाग 62 धावांचा या सामन्यादरम्यान श्री सिद्धेश्वर बॉयज अरुंदा क्रिकेट संघासाठी. गुरुप्रसादाच्या बॅटमधून एक चौकार, आक्रमक फटका पॉवर प्लेच्या षटकात पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर दमदार कमबॅक पाहायला मिळाला. गोलंदाज आदित्य बेहेरे याचं विकेट मिळवली या षटकादरम्यान, जे प्रमुख षटक, जबाबदारीचं षटक, आणि या षटकादरम्यान विकेट मिळवत असताना 6 धावा खर्च केल्यात. 62 धावा रोखण्यासाठी विकेट आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडू खूप महत्त्वाचे असतील तुळस क्रिकेट संघाला. दुसऱ्या षटकाची सुरुवात असेल, गोलंदाजीत देखील बदलाव. पहिला स्पेल असेल, गोलंदाजी मार्गवरती गंगाराम परब हा गोलंदाज पाहायला मिळतोय. गंगाराम गोलंदाजी मार्गवरती. पहिला स्पेल असेल, दुसरं षटक संघाकडून. पहिल्या इनिंग दरम्यान गंगाराम परब याच्या बॅटमधून 18 धावा निघाल्या 12 चेंडूवरती. आक्रमण क्रिकेट पाहायला मिळालं गंगाराम या बॅटरकडून, परंतु ते खेळ देखील लवकर समाप्त झाले. सांघिक धावसंख्या धावपलकावर 6 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात असेल, पहिला चेंडू असेल, राईट मोर द विकेट. गोलंदाजी मार्गवरती समोर गुरुप्रसाद हा बॅटर असेल पहिला चेंडू खेळण्यासाठी. फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा अपेश फटका समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला चेंडू खेळलाय, 2 क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले. लॉंग ऑन वरून योगेश नेरुरकरला या चेंडू पकडण्यासाठी, आणि अंतिम चेंडू रोखण्यात देखील आलाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर पाहिला तर उंचावताना पाहायला मिळतोय, कारण महत्त्वपूर्ण या धावा रोखल्या त्या चेंडूवरती. 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 8 धावा आहे धावपलकावर. वाडिश लॉंग ऑनला योगेश नेरुरकर, त्यानंतर लॉंग ऑफला चेंडू अडवण्यासाठी वेगात गतीने आलाय. ते अंतर कापत असताना 2 धावा देखील रोखल्या संघासाठी. यावेळी शॉर्ट चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू, अनियमित बाउन्स या खेळपट्टीत पाहायला मिळालाय. लेन चेंडू, परंतु थोडासा उंची देखील प्राप्त केली चेंडूने, आणि त्याचमुळे पुल करण्याचा जो प्रयत्न होता फलंदाज गुरुप्रसाद याचा, तो प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या 8 धावा, 1 गडी बाद. पाठलाग 62 धावांचा पलटवार मैदानात करताना पाहायला मिळतोय अरुंदा क्रिकेट संघ. याही वेळी सुंदर फटका, कव्हरला खेळा, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, चांगलं क्षेत्ररक्षण, वाईडिश पैकी पाहायला मिळाले. सिद्धेश याची रनआउटची संधी. गुरुप्रसाद नॉन स्ट्राइक एंडला, डेंजर एंडला धावत होता. रनआउटची संधी वाईडिश पैकी अतिघाई पाहायला मिळाली सिद्धेश याची. नेहमीच रस्त्यावरती फलक असतो, अतिघाई संकटात नाही. दुसऱ्या बाजूने देखील अतिघाई 1 धाव घेण्यासाठी थ्रोची देखील अतिघाई पाहायला मिळाली सिद्धेश याच्याकडून. सिंगल मिळाली या चेंडूवरती. गुरुप्रसाद या बॅटरला सिंगलने. सांघिक धावसंख्या 9 धावा आहे धावपलकावर. दुसरं षटक गंगाराम परब गोलंदाजी मार्गवरती. आतापर्यंत 3 चेंडूवरती 3 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी देखील, कारण दुसरं पॉवर प्लेचं हे षटक. या षटकादरम्यान देखील अचूकतेवरती मारा, टिचून गोलंदाजी पाहायला मिळते तुळस क्रिकेट संघाकडून. याच प्रकारची गोलंदाजी सातत्याने करावी लागेल मैदानात, कारण महत्त्वपूर्ण सामना देखील. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जर पाहिला तर शरीराचा वेध घेणार. त्यानंतर निघालाय फ्लाइंग स्लिपला, पंचांचा इशारा येतो, लेग बाईचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती आता चेंडू बॅटला लागतो. 1 धाव मिळेल संघाच्या खात्यामध्ये. सांघिक धावसंख्या आता धावपलकावर दुहेरी अंकात 10 धावा. स्ट्राइक एंडवरती पुन्हा एकदा असेल गुरुप्रसाद. यावेळी दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे नजरा फिरल्या, वाईटची देखील मागणी झाली, परंतु चेंडू जर पाहिला तर फलंदाजच्या आवाक्यामधून, फलंदाजच्या रडारमधून विकेट किपरकडे ट्रॅव्हल करतोय. प्रयत्न गोलंदाज गंगाराम परब याचा फलंदाजच्या बॅटपासून चेंडू दूर ठेवण्याचा, आणि तो प्रयत्न देखील सफल झालाय. निर्धाव चेंडू. यावेळी फक्त दिशा दिली चेंडूला. अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंटला घोषांकित क्षेत्रात. अंतिम चेंडूवरती मिळेल 1 धाव गुरुप्रसाद या बॅटरला, आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 धावा या धावपलकावरती. पाठलाग 62 धावांचा मैदानात करतोय श्री सिद्धेश्वर बॉयज अरुंदा क्रिकेट संघ. बासष्ट धावांचा पाठलाग. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा या धावपलकावरती. पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त होत आहेत. पॉवर प्लेच्या षटकादरम्यान चांगली गोलंदाजी झाली आदित्य बेहेरे आणि त्याचबरोबर गंगाराम परब या 2 गोलंदाजाच्या माध्यमातून. भेदक मारा 2 षटकादरम्यान पाहायला मिळाला. समोरच्या आक्रमणाला देखील रोखून धरण्यात आले आणि विकेट देखील मिळवण्यात आले. 62 धावा रोखायच्यात, सक्षम रक्षण करायचंय या धावसंख्येचं, आणि तो प्रयत्न देखील. 11 धावा या धावपलकावर.
तिसऱ्या षटकाची सुरुवात असेल. सेकंड स्पेल गोलंदाजी मार्कवरती आदित्य बेहरे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा निर्बंध संपला आणि त्याचमुळे 30 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. राईट हँडर बॅटर समोर गुरुप्रसाद आणि ऑन साईडला राईट हँडर बॅटरसाठी डीप स्क्वेअर लेग तैनात. मिड विकेट देखील डीपमध्ये. ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन देखील गंगाराम परब पाहायला मिळतोय. ऑफ साईडला डीप स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक आणि समोरच्या दिशेने ऑफ साईडला लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. सिद्धेश स्क्रीनवरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर तिसऱ्या षटकाची सुरुवात असेल. सेकंड स्पेल गोलंदाजी मार्कवरती आदित्य बेहरे हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका. मिड विकेटला चेंडू निघालाय. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. गुरुप्रसाद या बॅटरला सिंगलने सांघिक धावसंख्या 12 धावा या धावफलकावर. आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर चाललाय दोन्ही बॅटरकडून, परंतु समोरून देखील भेदक मारा अचूकतेवरती गोलंदाजी टिचून मारा पाहायला मिळतोय. 62 धावा रोखायचे रोमहर्षक सामना असेल. दोन्ही बलाढ्य संघ पहिल्या इनिंग दरम्यान 61 धावा पाहायला मिळाल्यात. 8 षटकादरम्यान ऑल आउट झालाय. तुळस क्रिकेट संघ त्यानंतर 62 धावांचा पाठलाग. आरोंदा क्रिकेट संघ आतापर्यंत प्रवास करतोय 12 धावसंख्येपर्यंत आणि त्यामध्ये एक विकेट देखील गमावली. मैदानात जॉनी फर्नांडिस आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडला गुरुप्रसाद ही जोडी पाहायला मिळते. राईट हँडर लेफ्ट हँडर कॉम्बिनेशन आणि त्याचमुळे स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर क्षेत्ररक्षण देखील बदलावं लागते. जॉनी असेल स्ट्राईकिंग एंडवर. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघालाय. थोडंसं फंबलिंग जरूर, परंतु मेल 1 धाव या चेंडूवरती. सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल. धावफलकावरती 13 धावा. 2 षटकादरम्यान 11 धावा या धावफलकावर. तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील आतापर्यंत चांगली पाहायला मिळते. 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. आक्रमणापासून अंकुश लावण्यात आला या षटकात गोलंदाज आदित्य बेहरे याच्या माध्यमातून. गुरुप्रसाद असेल स्ट्राईकिंग एंडवरती. या षटकातील पुढील चेंडू फेस करेल. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मेरिटवरती क्रिकेट खेळावं लागेल. ऑफ साईडचा चेंडू ऑफ साईडला मारावा लागेल. ऑन साईडचा चेंडू ऑन साईडला मारावा लागेल, परंतु सातत्याने प्रयत्न गुरुप्रसाद द्यायचे ऑन साईडला फटका खेळण्याचा, कारण राईट हँडर बॅटर्ससाठी ॲडव्हान्टेज आणि त्याचा फायदा घेण्याचा देखील प्रयत्न. सांघिक धावसंख्या 13 धावा या धावफलकावरती. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळ्या. खोदून काढल्या डीप कावकोडाला. क्षेत्ररक्षण चांगले झाले. दुसरे धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून. नॉन स्ट्रायकिंग एंडला जॉनी फर्नांडिस पाहायला मिळालाय. डेंजर एंडकडे रनआउटचा रेफर करण्यात आलाय. आता तिसऱ्या पंचांकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल होता जॉनी फर्नांडिसचा. त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी. डेंजर एंडकडे थ्रो पाहायला मिळालाय. डेंजर एंडकडे होता जॉनी फर्नांडिस आणि पंचांकडे आता तिसऱ्या पंचांकडे मागणी रनआउटसाठी. नाबाद असेल फलंदाज. 2 धावा पूर्ण होतील या चेंडूवरती. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जॉनी फर्नांडिस आणि त्याचबरोबर गुरुप्रसाद या 2 बॅटर दरम्यान महत्वाच्या 2 धावाने सांघिक धावसंख्येत बदल घडेल धावफलकावरती. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रत्येक धावी लाख मोलाची. दोन्ही संघासाठी एका बाजूने धाव रोखायची आहे, दुसऱ्या बाजूने धाव ही पूर्ण करायची आहे अरुंदा क्रिकेट संघाला. जो कसोशीचा प्रयत्न प्रत्येक धाव घेण्यासाठी दोन्ही बॅटरकडून तो प्रयत्न देखील सफल होतो. 2 धावाने सांघिक धावसंख्या 15 धावा या धावफलकावर. तिसरं षटक आपण पाहतोय जो प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवर. आदित्य बेहरे हा गोलंदाज आतापासून रोधक लावण्यात आल्या आक्रमक फटक्यांना, परंतु समोरून सन्मानजनक क्रिकेट खेळत असताना प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल धावा घेतल्या जात आहेत. गुरुप्रसाद स्ट्राईकिंग एंडवरती थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल. मिड विकेटला शॉर्टमध्ये एक क्षेत्ररक्षक, डीपमध्ये देखील मिड विकेट पाहायला मिळतोय. ऑन साईडला आडव्या बॅटने पुन्हा एकदा तोच प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील झेलबाजसाठी. पंच अपिलात उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. तटस्थ निर्णय पाहायला मिळाला या चेंडूवरती. निर्धाव चेंडू या धावफलकावरती. आडव्या बॅटने लगातार प्रयत्न. ऑन साईडला फटके खेळण्याचे फलंदाज गुरुप्रसाद या बॅटरचे, परंतु या प्रयत्नांना अपयश येताना पाहायला मिळते. सलामीचा हा फलंदाज. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका. विकेट किपर झेल खाली. रुपेश बेहरे पाहायला मिळतोय. कोणतीही चूक नसेल, सेफ हँड जेल. फलंदाज गुरुप्रसाद याला माघारी परतावं लागते. दुसरा धक्का बसलाय श्री सिद्धेश्वर बॉयज आरोंदा क्रिकेट संघाला. प्रयत्न सातत्याने मैदानात चालू होते आक्रमण करण्याचे, परंतु या प्रयत्नांना अपयशच मिळाले. विकेट निघाली आरोंदा क्रिकेट संघासाठी. दुसरा धक्का बसतोय. सांघिक धावसंख्या 15 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात.
62 धावांचं रक्षण करत असताना प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला 2 धक्के दिले. सांघिक धावसंख्या देखील रोखण्यात आले. 3 षटकादरम्यान 5च्या सरासरी धावा आतापर्यंत या धावपलकावरती अंकित होत आहेत. 15 धावा. न्यू बॅटर मैदानात असेल नॉन स्ट्रायकी एंडवरती रोशन पेडणेकर. स्ट्रायकी एंडला जॉनी फर्नांडिस. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय. संकेत तुळसकर झेल खाली. प्राइज गोल्डन विकेट. जॉनी फर्नांडिस माघारी परतेल. डगआउटच्या दिशेने तिसरा धक्का बसलाय. श्री सिद्धेश्वर बॉयज आरोंदा क्रिकेट संघाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कारण मागील 3 षटकादरम्यान दबाव निर्माण केला गोलंदाजाने आणि तोच दबाव हटवण्याचा प्रयत्न जॉनी फर्नांडिस या बॅटरचा, परंतु या प्रयत्नात अपयश पुन्हा एकदा मिळाले या फलंदाजाला. झेलबादच्या स्वरूपात माघारी परतावं लागते. तिसरा धक्का बसलाय. सांघिक धावसंख्या देखील रोखण्यात आली. आता 15 धावा या धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. फसवण्यात आले आणि कमालीचं झेल देखील. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता संकेत तुळसकर, परंतु मिडऑफ पर्यंत हा प्रयत्न झाला झेल घेण्यासाठी आणि तो प्रयत्न यशस्वी देखील होताना पाहायला मिळाला कारण महत्त्वपूर्ण प्राइज विकेट तुळस क्रिकेट संघासाठी मिळाली आणि ती देखील पहिल्या चेंडूवरती 4थ्या षटकादरम्यान. या षटकाची सुरुवात सफलतापूर्वक गोल्डन विकेट प्राप्त करत असताना यावेळी असेल नवीन फलंदाज स्ट्रायकी एंडवरती कल्पेश पाहायला मिळतोय. राईट हँडर बॅटर कल्पेश स्ट्रायकी एंडला. नॉन स्ट्रायकी एंडला रोशन पेडणेकर. नवीन जोडी मैदानात अरुंदा क्रिकेट संघाकडून. यावेळी फटका आडव्या बॅटने पुन्हा एकदा मिस टायमिंग झाले. डीप काव कोणाला क्षेत्ररक्षक. स्क्रीनवरती संकेत तुळसकर. बॅक टू बॅक विकेट सलग 2 चेंडूवरती 2 विकेट गोलंदाज गंगाराम परब आपल्या संघासाठी प्राप्त करून देतोय. कल्पेश देखील माघारी परतेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानात उतरल्या परंतु हा देखील प्रयत्न असफल ठरेल. गोल्डन डकचा बनलाय शिकार. सांघिक धावसंख्या 15 धावा या धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. परंपरा शुभम मैदानात दाखल झालाय. स्ट्रायकी एंडवरती पहिला चेंडू फेस करेल. आता जर पाहिलं तर अरुंदा क्रिकेट संघ थोडासा संकटमध्ये पाहायला मिळतो कारण 4 विकेट गमावलेत. सांघिक धावसंख्या देखील रोखण्यात आली. 15 धावा या धावपलकावर. शुभम असेल स्ट्रायकी एंडवरती ऑन हॅट्रिकचा चेंडू. संधी असेल या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंद करण्यासाठी. गोलंदाज गंगाराम परब याच्यासाठी विकेट मेडन षटक आपण पाहिलं या स्पर्धेत. वैभव जाधव याचं यावेळी हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला. शॉट्स मिड विकेट चेंडूचा प्रवास 1 धाव मिळेल या चेंडूवरती. शुभम या बॅटरला आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 16 धावा या धावपलकावर. सुरुवातीचा फलंदाज कौशल माघारी परतलाय 1 या धावसंख्येवर. त्यानंतर गुरुप्रसाद याने आक्रमण केलं होतं तो माघारी परतलाय 12 या धावसंख्येवरती. त्यानंतर जॉनी फर्नांडिस हा बॅटर माघारी परतलाय 2 या धावसंख्येवर आणि कल्पेश 0 या धावसंख्येवरती माघारी परततोय. स्कोर कार्डवरती जर पाहिलं तर 4 फलंदाज माघारी परतले सोसतात. गुरुप्रसादाच्या बॅटमधून फक्त 12 धावा. सांघिक धावसंख्या 16 धावा या धावपलकावरती. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. लेन चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आता रोशन पेडणेकर या बॅटरकडून. दबाव निर्माण केला गोलंदाजाने. तो दबाव हटवण्याचा प्रयत्न. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्युत्तर मैदानात द्यायचं आहे परंतु हे प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न हा फलंदाज रोशन पेडणेकर या बॅटरचा. अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल स्ट्रायकी एंडवरती रोशन या बॅटर कडून. याही वेळी चेंडू जर पाहिला तर खाली राहिलाय. लेन चेंडू समोर इन डिलिव्हरी पाहायला मिळाली परंतु उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर हा चेंडू वळलाय. पंचाचा इशारा. दोन्ही हात समांतर होत असताना आलाय अवांतरचा
अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 17 धावा या धावफलकावर. 62 धावांचं रक्षण मैदानात. चौथं षटक प्रगतीपथावरती. सांघिक धावसंख्या 17 धावा, 4 गडी बाद या धावफलकावर. यावेळी तगडा फटका बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू डिपॉझिट होईल मिड विकेटच्या प्लॉट मध्ये. तगडा फटका अफलातून षटकार फलंदाज रोशन पेडणेकर याच्या बॅट मधून. सांघिक धावसंख्या 23 धावा या धावफलकावर. मोठा फटका बऱ्याच वेळानंतर मैदानात रोशन पेडणेकर याच्या बॅटमधून षटकारने गेलाय. स्ट्राइक एंडवरती पुन्हा एकदा तो रोशन पेडणेकर असेल. यावेळी फुलटॉस चेंडू सन्मानजनक क्रिकेट मैदानात 1 धाव मेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावफलकावर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने 24 धावा या धावफलकावर. पाठलाग 62 धावांचा करतोय मैदानात आरोंदा क्रिकेट संघ. पहिला सामना जर पाहिला तर 54 धावांचा पाठलाग सहजरित्या केलाय हुडावडा क्रिकेट संघाने. सिद्धेश्वर दाळकर हुडावडा क्रिकेट संघाने. परंतु हा 62 धावांचा पाठलाग आता मैदानात नक्कीच मेहनत करत असताना करावा लागतोय आरोंदा क्रिकेट संघाला. येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिलाय. 24 चेंडूवरती 62 धावांचा पाठलाग. आतापर्यंत प्रवास 24 धावापर्यंत आणि तो हा देखील प्रवास करत असताना 4 फलंदाज माघारी परतले. येणाऱ्या 4 षटकांचा खेळ मैदानात बाकी राहिलाय. काय घडेल या सामन्यादरम्यान, कोणता संघ विजय प्राप्त करेल, महांतिम फेरीत प्रवेश करेल, येणारा काळ कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव असेल. पुन्हा एकदा जोडले जातील या कॉमेंट्री बॉक्समध्ये मालवणीचा बुलंद आवाज सन्मानश्री बादल चौधरी सर. ₹50,000 पहिला बक्षीस, ₹30,000 दुसरा बक्षीस. श्री सिद्धेश्वर दाळकर होडावडा संघ फायनल मध्ये दाखल आणि चालू असलेलो हे दुसरं सेमीफायनल. 62 रन्सांचा पाठलाग. 4 ओव्हरींचा खेळ समाप्त 24 रन्सावर. शेवटच्या 24 बॉलमध्ये 38 धावांची गरज असताना 5व्या ओव्हरीची सुरुवात. तुळसगावचो एक युवा खेळाडू बॉलिंग मार्कवर योगेश नेरुरकरजेचा नाव असा. योगेश दर्जेदार कामगिरी. बरेच जण नेरूरच्या मैदानावर तुमका दिसतले आणि त्यापैकी नेरूरचो एक सुपुत्र नेरुरकरजेचा आडनाव तो योगेश बॉलिंग मार्कवर रोशनसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू धावचित करण्याचा प्रयत्न. हलकेच अपील. काय झाला या चेंडूवर? पंचांचा निर्णय येतलो पण तोपर्यंत थोड्या वेळाची प्रतीक्षा. 3ऱ्या पंचांकडे इलेलो निर्णय आणि तोपर्यंत जाऊया 3ऱ्या पंचांकडे. पंच राजू रेगेसर. बरेच जण नेरूरच्या मैदानावर तुमका दिसतले. बॉलिंग मार्कवर जो दिसता योगेश नेरुरकर तो सुद्धा नेरूरचो. आमचो कॅमेरामॅन ओमकार सावंत दिसता तो सुद्धा नेरूरचो. आणि आज ₹100 जो पाडो तुमका मिळतलो तो सुद्धा असा नेरूरचो. ज्या नेरूरचो रथोत्सव साजरो झालो कलेश्वराचो शिवरात्रीचो पहिलो दिवस होतो. त्याच दिवशी कुणकेश्वराचो जत्रोत्सव. त्याच दिवशी बावमध्ये रामेश्वराचो रथोत्सव. त्याच दिवशी अणावचो रथोत्सव. वेंगुर्ल्यामध्ये रथोत्सव आणि मोचेरमाड मधलो सुद्धा रथोत्सव. शिवरात्रीचो हो पहिलो दिवस. त्या पाठोपाठ दुसरो दिवस शिवरात्रीचो रवळनाथ खानोलीचो दिवसा सकाळी 6 वाजल्यापासूनचो रथोत्सव आणि काल रात्री संपन्न झालो आमच्या वालावल हुंबरमाळ्याचो रथोत्सव. ज्यांका हे सगळे रथ चुकले त्यांच्यासाठी संधी असतली आज अखेरीच्या रामेश्वरीच्या रथोत्सवाची. चालू असलेली शिवरात्र तुमका सगळ्यांका महाशिवरात्रीचे मनपूर्वक शुभेच्छा. 3ऱ्या पंचांकडे इलेलो निर्णय धावबादसाठी. मैदानावर विकेट किपर म्हणून रुपेश बेहरेची दर्जेदार कामगिरी. आतापर्यंत रुपेशने केलेली अतिशय वाखाणण्याजोगी कामगिरी. मगाशी टिपलेलो झेल असतात, वाईडवर केलेला किपिंग असतात आणि यावेळी रनआउटसाठी केलेलो प्रयत्न. 3ऱ्या पंचांकडे निर्णय आणि आमचे कॅमेरामॅन ऑफिशियल्स मिलन नाईक, सुदर्शन तांबे, ओमकार पाटील या सगळ्यांच्या मेहनतीतून
ऍक्शन रिप्ले या चेंडूवरचो आणि त्याची निहाणी इसकटून इसकटून आमचे पंच बघतले आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांचा निर्णय तुमच्या समोर जाहीर होतलो. नॉट आउट पंचांचा निर्णय. पण रुपेशचा प्रयत्न खूपच सुंदर. चेंडू निर्धाव. सलग दुसरो चेंडू योगेश नेरुरकरचो रवलो निर्धाव. धावसंख्या स्थिरावली 24 रन्सावर. 62 रन्सांचो पाठलाग. पाचव्या ओव्हरीच्या 2 चेंडूंचो खेळ समाप्त. रोशन पेडणेकर, ज्या रोशनने एक सुंदर षटकार खेचलो, तो रोशन अजून एका षटकाराच्या अपेक्षेन. दुसऱ्या बाजून शुभम. आणि जोपर्यंत ही जोडी मैदानावर तोपर्यंत श्री सिद्धेश्वर बॉईज आरोंदा संघाक विजयाची नक्की संधी असतली. टप्प पडल्यानंतर खाली राहणारो चेंडू जाताना त्रिफळ उद्ध्वस्त. खटक्यार बॉट जाग्यार पलटी. फर्निचर डिस्ट्रॉय आणि रोशनच्या विकेटचा पतन. 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 24 रन्सावर. शिवरात्र आज ही महाशिवरात्र कोणाक पावतली? श्री सिद्धेश्वर बॉईज आरोंदा संघाक की MSRT तुळस संघाक? कारण ही महाशिवरात्र सुद्धा एक ऐतिहासिक असा. ज्याप्रमाणे मगाशी 2021 सालचो इतिहास वेंगुर्ला कॅम्प मैदानावरचो अगदी तसोच इतिहास असा. 1 मार्च 2001 दिवस होतो महाशिवरात्रीचो आणि त्या दिवशी भारतीय संघान केलेलो वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानचो पराभव. 273 धावांचो पाठलाग. वीरेंद्र सहवाग आणि सचिन तेंडुलकर ह्या दोघांचे 2 अपरकट आणि त्या दिवशी अपरकटची संपूर्ण जगात झालेली ओळख. आमची तळवडेची युवा पिढी. आखो टप्प्याचो चेंडू वाईडच्या स्वरूपात 1 रन. अतिरिक्त उसळी घेणारो चेंडू आणि तळवडा गावची आमची ही युवा पिढी संपन्न झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आमच्या या युवा खेळाडूंनी पटकावलो आणि त्याबद्दल त्यांचा सन्मान. यंगस्टार तळवडेची स्पर्धा जिंकून येणारे आमचे सिद्धेश्वर तळवडेचे हे सगळे युवा खेळाडू. थोड्या वेळाने ज्यांका आपण कॅमेरावर बघूया. धावसंख्या स्थिरावलेली 25 रन्सावर. 62 रन्सांचो पाठलाग. योगेश नेरुरकर ऑन फायर. आतापर्यंत 4 चेंडू योगेशने टाकले. 1 वाईड. फक्त 1 धाव खर्च. 3 धावा. 3 चेंडू स्कोरशीट मध्ये नोंद. 25-25. 4 चेंडूंची नोंद आणि त्यानंतर हे 5वो चेंडू लॉंगॉनच्या दिशेन. ज्याप्रमाणे हाराकिरी बघितली श्री सिद्धेश्वर बॉईज आरोंदा संघाकडून ही अपेक्षा नव्हती. एका मागोमाग एक खेळाडू मोठ्या फटक्याच्या नादात. पहिल्यांदा कुशल, त्यानंतर गुरुप्रसाद, जॉनी फर्नांडिस, कल्पेश आणि ज्याच्याकडून संयम अपेक्षित होतो तो रोशन पेडणेकर सुद्धा. हे 5 खेळाडू माघारी परतल्यानंतर आरोंदा संघाच्या तारणहाराची आठवण सगळ्यांका येतली. पपन साळगावकर ज्याचं नाव असा. सध्या प्रकृती अस्वस्थामुळे थोड्याशा दुखापतीमुळे पपन टीमच्या बाहेर. पण पपन आपल्या संघात प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर उपस्थित असा. पण मैदानावर प्लेइंग 11 मध्ये पप्पनची अनुपस्थिती अगदी प्रकर्षान जाणवतली. कौतुक करूचा लागतला योगेश नेरुरकरचा, ज्यांनी या महत्वाच्या षटकात खर्च केले फक्त 3 रन. एक महत्वाची विकेट. एकदा योगेश नेरुरकर साठी करूया टाळी यांचो गजर. दर्जेदार गोलंदाजी MSRT तुळस संघासाठी. 5 षटकांचो खेळ झालो समाप्त. 62 रन्सांचो पाठलाग आणि धावसंख्या स्थिरावली 27-27. 18 चेंडू बाकी आणि उर्वरित 18 चेंडू मध्ये
मैदानावर निकिता परब उपस्थित आहेत. निकिताजी, आपल्याला विनंती आहे मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. आपलं स्वागत आहे. श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तळवडे आणि तळवडे ग्रामस्थ आयोजित या सुंदर भव्य दिव्य स्पर्धेच्या निमित्तानं 18 चेंडूंचा खेळ बाकी, 35 धावांची अजून गरज. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा हा महत्वाचा षटक. फक्त 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन. लॉंगॉनच्या दिशेन बघूया हे 3 खेळाडू जे सर्कलच्या बाहेर तुमका खय बघूक मिळतले. 18 चेंडू, 35 धावांची गरज. शुभम स्ट्रायकर एंडवर आणि शुभमला साथ देण्यासाठी एक युवा गोलंदाज सोहम. ज्याप्रमाणे मगाशी काका सामंत यांनी सांगितलं, सोहम या सुद्धा भगवान शिवशंकरांचा नाव. आणि चालू असलेलो महाशिवरात्रीचा उत्सव ज्याप्रमाणे 2001 सालात 1 मार्च 2001 या दिवशी भारतीय संघाक भगवान शिवशंकर पावले पाकिस्तानचा वर्ल्ड कप मध्ये पराभव करताना, आज या तळवड्याच्या गेटाच्या या पावन आणि पवित्र भूमीवर भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद या महाशिवरात्रीच्या पावन दिवसात खैच्या संघाच्या पाठीशी असतलो. सिद्धेश्वर ह्या सुद्धा भगवान शिवशंकरांचा रूप. 62 रन्सांचा पाठलाग, 5 ओव्हरींची सांगता, 18 चेंडू शेवटचे बाकी, 35 धावांची गरज असताना तुळस संघाच्या वतीने बॉलिंग मार्कवर आदित्य नाईक. आदित्य भर आकाशात तळपत असणारो सूर्यदेव, ज्याचं नाव सुद्धा आदित्य, आणि मैदानावर MSRD तुळस संघाचा आदित्य. बॉलिंग मार्कवर 10 ते 12 पावलांचा लांब लचक रनअप पॅव्हलिन एंड करसून तो पहिलो चेंडू शुभम साठी. टप्पो पडल्यानंतर थोडस खाली राहणारो चेंडू. तुळस क्रिकेटचा बाहुबली रुपेश बेहरे आज अतिशय दर्जेदार विकेट किपिंग. रुपेशची देहयष्टी बघितल्यानंतर एवढ्या मजबूत देहयष्टीचा हे खेळाडू सबमरीन डिलिव्हर ज्या वेगात चेंडूवर येता ता कौतुक करताना शब्द सुद्धा कमी. यावेळी टप्पो पडल्यानंतर उसळी घेणारो चेंडू. एक युवा गोलंदाज बॉलिंग मार्कवर आदित्य नाईक. ज्याप्रमाणे राजाराम वॉरियर्स तळवडे संघासाठी शिरोडा संघासाठी अशोक नाईक यांचा सुपुत्र आदित्य नाईक वेगवान गोलंदाजी करता, MSRD तुळस संघाचा ह्यो आदित्य नाईक शुभमच्या समोर तशीच वेगवान आकर्षक गोलंदाजी. खोलवर टप्प्याच्या चेंडूवर स्वीपचा फटको. डीप मिडविकेटचं क्षेत्ररक्षक योगेश नेरुरकर अतिशय सुंदर दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुनो आपल्या संघासाठी योगेशने वाचवलेले जवळपास 4 रन. तिसऱ्या पंचांकडे इलो पंचांचा निर्णय. या चेंडूवर एक सुंदर फटको होतो शुभमचो. 1 इंच जरी हो फटको थोडंसं लांब गेलो असतो तर या चेंडूवर षटकार मिळालो असतो. शुभमचो इशारो डगआउटच्या दिशेने बॅट चेंज करण्यासाठी, आणि ही बॅट चेंज अरोंदा संघासाठी कितपत लाभदायी ठरतली. ही बॅट चेंज सुद्धा खूप महत्वाची. ज्याप्रमाणे मॅथ्यू हेडनची मुंगूस बॅट तुम्ही बघितलात 1983च्या वर्ल्ड कप मध्ये ऐन मोक्याच्या क्षणी भारतीय संघ अडचणीत असताना कपिल देव निखंज यांनी बॅट बदलली आणि आपली आवडती बॅट ज्यांनी मैदानावर वापरली, आणि त्या बॅटचं नाव होता तलवार. यावेळी शुभमने बदललेली बॅट. 2 धावा या चेंडूवर शुभमच्या खाती, आणि या 2 धावेनिशी धावफलक 29-29. ज्याप्रमाणे मॅथ्यू हेडनसाठी मुंगूस बॅट, कपिल देव निखंज यांच्यासाठी तलवार बॅट, यावेळी शुभमसाठी बदललेली बॅट कितपत लाभदायी ठरतली. बॉलिंग मार्कवर आदित्य. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावेंचा खर्च. अतिशय टिच्चून गोलंदाजी, कंजूशी गोलंदाजी ज्याका म्हटली जाता. 29-29. 62 पाठलाग. खूपच सुंदर चेंडू, अतिशय दर्जेदार गोलंदाजी. कौतुक करूचा लागत या युवा खेळाडूंचा. रुपेश विकेट किपर म्हणून सुद्धा ह्यो संघ सावरताना, बनवताना आणि सांभाळताना रुपेशचा सुद्धा कौतुक असा, कारण या युवा खेळाडूंका क्लीन बोलच्या मोहात न पाडता निगेटिव्ह गोलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रित करताना संघाचा कर्णधार. यावेळी थोडस फुलटॉस, लोअर फुलटॉस, मनगटी फटको. लॉंगॉनच्या दिशेने फक्त 1 केरी धावेवर समाधान. 30 धावा. बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या षटकात अतिशय देखणी गोलंदाजी आदित्य नाईकची. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावेंचा खर्च. 5 चेंडू समाप्त. शेवटचो एकमात्र चेंडू बाकी. धावफलक 30-30. फक्त 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन. डीप मिडविकेटच्या दिशेने योगेश, लॉंगॉनच्या दिशेने 1 खेळाडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने आदित्य बेहरे.
लॉंगांच्या दिशेने संकेत तुळसकर हे 3 युवा खेळाडू सीमारेषेवर गस्त घालताना अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या षटकात ऐन मोक्याच्या क्षणी फक्त 3 धावांचा खर्च टाळी तर नक्की वाचले आदित्य नाईक तुझ्यासाठी एमएसआरटी तुळस संघाची वापसी परत एकदा या सामन्यात आणि मजबूत पकड श्री सिद्धेश्वर दाळकर श्री सिद्धेश्वर बाईच आरोंदा संघाविरुद्ध IPL चो एक सामनो ज्या सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या बॅटरसाठी डगआउट मधून इशारे येत होते वापस येण्यासाठी परत येण्यासाठी पण त्या खेळाडूचा विश्वास होता आपल्या बॅटवर 19व्या षटकात कॉट्रेलच्या गोलंदाजीवर सलग 5 षटकार मारून त्या क्षणी ज्यांनी सामन्याचा निकाल बदललो त्या राहुल तेवातियाची आठवण येतली कारण आरोंदा संघाच्या गोटातून बॅटरला परत बोलावण्यासाठी थोडेसे खाणाखुणा काय करतलो हे बॅटर राहुल तेवातियाची आठवण परत एकदा या तळवड्याच्या गेट वरसून समस्त क्रिकेट रसिकांका करून देतलो काय 12 चेंडू 32 धावांची गरज असताना बॉलिंग मार्कवर योगेश नेरुरकर अतिशय वेगवान चेंडू योगेश नेरुरकर यापूर्वीच्या षटकात सुद्धा अतिशय सुंदर कामगिरी या युवा खेळाडूंनी खूपच प्रेरित केला खास करून संकेत तुळसकर लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षण करताना लॉंग ऑफवर गोट्या नाईक क्षेत्ररक्षण करताना लॉफ्टेड शॉट डीप मिड विकेटचा फिल्डर चेंडूच्या खाली अजून एका विकेटचा पतन संकेत तुळसकरच्या सेफ हँड्स मध्ये येऊन पडलेलो चेंडू आणि शुभमच्या विकेटचा पतन शेवटचे 10 चेंडू शिल्लक 32 धावांची गरज मैदानावर अमित नाईक काका नाईक यांचे बंधुराज आज पपनची उणीव खूपच भासली या संघासाठी ज्या पपनने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आरोंदा संघाचा प्रतिनिधित्व करताना दर्जेदार फलंदाजी घडवून सामन्याचं नाही तर संपूर्ण स्पर्धेचा निकाल आपल्या आरोंदा संघाच्या बाजूला लावून दिलो त्या पपनची उणीव प्लेइंग 11 मध्ये नक्कीच जाणवली शेवटचे 10 चेंडू अमित नाईक ही संघाची शेवटची रेकग्नाइज पेअर म्हटली तर वावग्या ठराचा नाही या जोडीवर बराच काय अवलंबून 10 चेंडू 32 धावांची गरज टप्प पडल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेने वळणारा चेंडू कौतुक असा योगेशचा पहिल्या 2 बॉलवर वेगवान चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवर स्लोअर 1 गती परिवर्तन लेग स्टंपच्या बाहेर लेग स्पिन चेंडू या पूर्वीच्या चेंडूवर मनगटाचा वापर पण या चेंडूवर शेवटच्या क्षणी बोटांचा वापर अजून एक चेंडू निर्धाव 3 चेंडू निर्धाव या ओव्हरी मधले एक सफलता सुद्धा 9 चेंडू 32 धावांची गरज यावेळी अजून एक मुकरी लाईनचा चेंडू सुंदर गती परिवर्तन संपूर्ण स्पर्धेत एक विकेट मेडन ओव्हर बघितली वैभव जाधवची योगेश नेरुरकर तुझ्यापाशी संधी असा या टुर्नामेंट मधली या स्पर्धेतली दुसरी मेडन ओव्हर तुझ्या नावावर करण्याची 4 चेंडू समाप्त 32 ची अजून गरज 8 चेंडू शिल्लक असताना आडव्या बॅटचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली अजून एक विकेटचा पतन 5 चेंडू निर्धाव 5 चेंडू मध्ये 2 सफलता योगेश नेरुरकर ऑन फायर शेवटचे 7 चेंडू 32 धावांची गरज आणि श्री सिद्धेश्वर बॉईज आरोंदा संघ ऐन मोक्याच्या क्षणी धावांचा पाठलाग करताना हाराकिरी जोहार आत्महत्या एकामागोमाग एक खेळाडू मोठ्या फटक्यांच्या नादात खास करून सलामीवीरांनी केलेली निराशा आणि त्यानंतर मध्यफळीतल्या खेळाडूंची झालेली हाराकिरी एकामागोमाग एक पडलेले विकेट फावला तर फावला नाहीतर बोर्डार नाव रावला ह्या मालवणी म्हणीची आठवण ज्या आरोंदा संघातल्या बऱ्याच खेळाडूंनी मोठमोठे व्यावसायिक स्पर्धा खेळले आणि गाजवले असे हे
मोठे खेळाडू आज तुळस सारख्या युवा संघासमोर थोडेसे निष्प्रभ ठरताना नवीन फलंदाज मैदानावर अमितची जागा घेण्यासाठी. अमित बॅटर्स नेम प्लीज. गणेश ज्याचा नावाचा योगेश मेडनवर टाकण्यासाठी यो शेवटचा चेंडू बाकी. आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या मागे. एकेरीत हवेवर समाधान. या षटकामध्ये योगेशने खर्च केलो फक्त 1 रन. 2 महत्वाचे सफलता. शेवटचे 6 चेंडू बाकी. 31 धावांची गरज. इक्वेशन नीडेड 31 फ्रॉम 6. फलंदाजीवर आणि त्यामुळेच या धावांचा बचाव अगदी सहज साध्य करताना शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज असताना बॉलिंग मार्कवर सिद्धेश परब. फुलटॉस स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक. 1 रनचावर समाधान. शेवटचे 5 चेंडू 30 धावांची गरज. फलंदाजी करताना सुद्धा MSRT तुळस संघाकडून हाराकिरी बघितली. गंगाराम परबचे 12 रन. गंगाराम परबचे 12 चेंडू 18 रन्स आणि त्यानंतर गोट्या नाईकचे 11 रन्स. या दोघांनी सन्मानजनक धाव संख्या गाठून दिली. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. संकेत तुळसकरच्या हाती पडलेलो अजून एक झेल. अजून एका विकेटचा पतन. या सामन्यातलं 4थं झेल संकेतच्या हाती. पूर्णपणे सामन्यावर एक मजबूत पकड रोवताना MSRT तुळस संघ. ज्याप्रमाणे वेंगुर्ला कॅम्प मैदानावर 2021 साली अगदी दिमाखात प्रवेश केलेलो अंतिम फेरीमध्ये MSRT तुळस संघान त्या इतिहासाची पुनरावृत्ती या तळवडेच्या गेट मैदानावर. तळवडे गेटीवर खेळण्याची मजा खूप वेगळी असता आणि अशा तळवडे गेटाच्या या ऐतिहासिक मैदानावर अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा आनंद त्याही पेक्षा वेगळो. श्री सिद्धेश्वर दाळकर होडावडा संघ अंतिम फेरीत प्रवेश करणारो पहिलो संघ आणि अगदी काही क्षणात आपणाक कळतलो दुसरो फायनलिस्ट संघ. कार्तिक स्ट्रायकर यांच्या दिशेन फटको लॉंगॉनच्या दिशेन. लॉंगॉन आणि मिडॉन असे 2 खेळाडू आणि या 2 खेळाडूंच्या मधून पहिल्या टप्प्यानंतर चेंडूचा प्रवास चौकारासाठी. 3 चेंडूंची सांगता. शेवटचे 3 चेंडू बाकी. उर्वरित 3 चेंडू मध्ये विजयाचं लक्ष्य खूप 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 लांब. शेवटचे 3 चेंडू. धावसंख्या स्थिरावली 36 रन्सावर. 26 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये एक खूपच कठीण जवळपास अशक्य प्राय असं आव्हान. टप्प पडल्यानंतर थोडस खाली राहणारो चेंडू. MSRT तुळस संघ दिमाखात अंतिम फेरीच्या दिशेने प्रवेश करताना अगदी मागच्याच आठवड्यात तुळस मधली स्पर्धा वेतोरा मधली स्पर्धा विजेतेपद मिळवलेलो MSRT तुळस संघ आणि मैदानावर तुळस संघाच्या प्रदर्शनावर आमचे स्कोरर मंदार तुळसकर नक्की खुश असतले. पण यानंतर तो सामनो जो असतलो अंतिम सामनो ह्यो असतलो होडावडा आणि तुळस या 2 संघांमध्ये आणि तो सामनो असतलो आमचे स्कोरर आणि
कॉमेंटेटर या दोघांमध्ये सुद्धा सामना संपल्यानंतर या दोघांची एक बारीकशी कुस्ती लाव हरकत नाही. काका म्हणतो मी एका हाताने तयार असे, पण काका तुझ्या समोर दोन माणूस असतले मंदार आणि संकेत. शेवटचा चेंडू विजयाची औपचारिकता. MSRT तुळस संघ या दिमाखदार स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करताना कौतुक करू लागत MSRT तुळस संघाचा. प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात फक्त 61 धावा, तुलनेत थोडीशी कमी धावसंख्या, पण याचा सुंदर बचाव. तब्बल 25 धावांनी एक मोठा विजय मिळून MSRT तुळस संघ श्री सिद्धेश्वर मित्र मंडळ तवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव